सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण फेसबुकला अ, या विषया बुद्ध धम्म आणि नव्या पिढीची जबाबदारी या विषयावर आपण डिस्कशन करणार आहोत. मी काही वेळ माझं विवेचन करेल, माझं प्रबोधन करेल आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील किंवा कॉमेंटमध्ये असेल तर त्यावर पण आपण चर्चा करता येईल. तर सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आजच्या या कार्यक्रमाकरिता आमंत्रित केलेलं आहे. सर्व आयोजकांचे हार्दिक हार्दिक आभार आणि जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमोबुद्धाय. आपल्याला माहित आहे की तथागत बुद्ध हा जगाचा प्रकाश आहे. जसं अर्नाल्ड ॲडविन यांनी सांगितलं आहे की बुद्धा वॉज अ लाईट ऑफ एशिया. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आणि 15 ऑक्टोबर 1956 दीक्षा दिल्यानंतर दोन अतिशय महत्वाची व्याख्यानं आपल्याला दिली आहे. आणि ती व्याख्यानं प्रत्येक युवकांनी, प्रत्येक व्यक्ती, जो जो व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवतो त्या सर्वांनी ती बाबासाहेबांची दोन जे व्याख्यानं आहेत ती हृदयावर कोरून ठेवली पाहिजे अशी आहे. बाबासाहेब त्या व्याख्यानामध्ये प्रामुख्यानं 2-3 गोष्टीचा उल्लेख करतात. एक तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं 14 आणि 15 ऑक्टोबर 1956च्या नागपूरच्या व्याख्यानामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी बुद्धाचा धम्म का घेतला. त्याचं टायटल असं आहे की आम्ही बौद्ध का झालो. तर बाबासाहेब म्हणतात की मी माझं जीवन जे आहे, माझ्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते 3 गोष्टीवर आधारित आहे. त्या 3 गोष्टी किंवा 3 तत्व आहेत. ती 3 तत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. 1954ला BBC लंडनला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेबांनी याविषयीचा उहापोह केला होता. बाबासाहेब म्हणतात की ही जी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि बंधुत्वाची जी ही तत्व आहेत, ही माझं जीवनाचं तत्वज्ञान आहे. पण कोणी हे समजू नये की हे तत्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात मी हे माझ्या जीवनाचं जगण्याचं तत्वज्ञान आहे. माझे गुरु तथागत सम्यक संबुद्धाकडून घेतलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं जर आपण जीवन तपासून बघितलं, संपूर्ण जीवनाचा सार जर आपण बघितला बाबासाहेबांचा, तर या 3 तत्वाभोवती पूर्ण जीवन बाबासाहेबांचं फिरत होतं. आणि मग बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जगामध्ये कंटेम्पररी वर्ल्ड मध्ये बाबासाहेब एवढा कोणी एवढा मोठा शिकलेला किंवा तत्वज्ञ फिलॉसॉफर होते, ते समाजशास्त्रज्ञ होते, ते अर्थतज्ञ होते, ते कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते, ते पॉलिटिशियन होते, अनडिस्प्युटेड लीडर होते, ह्युमन राईटचे चॅम्पियन होते आणि धम्माचे गाढे अभ्यासक होते. या सर्व गोष्टींचा बाबासाहेबांच्या पर्सनॅलिटीमध्ये अंतर्भाव असल्यामुळे आणि बाबासाहेबांचं शिक्षण प्रामुख्याने हे कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन युनिव्हर्सिटी आणि ग्रेजिन आणि बॉन युनिव्हर्सिटी या जगातल्या विश्वविख्यात विद्यापीठामध्ये झालं होतं. त्याचबरोबर बाबासाहेबाला जे शिकवायला जे प्राध्यापक होते, जॉन ड्यूईच्या विषयी आपल्याला माहित आहे. जॉन ड्यूई हे 20व्या शतकातले एक मोठे फिलॉसॉफर होते. ते शिक्षण तज्ञ होते आणि पॉलिटिकल अनालिस्ट होते. डॉक्टर गोल्डन वायझर जे मानववंश शास्त्रज्ञ होते. प्रोफेसर कॅनन बाबासाहेबांचे प्रॉब्लेम ऑफ रुपीचे गाईड होते थिसिसचे. आणि जेम्स शॉर्टवेल होते, डॉक्टर गोल्डन वायझर होते. ह्या सगळ्या महान हस्तींच्या समोर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व तयार झालं. बाबासाहेब भारतामधून विषम व्यवस्थेमधून कोलंबियात गेले आणि कोलंबियात गेल्यानंतर बाबासाहेबांच्या पर्सनॅलिटीला एक वेगळा आयाम मिळाला होता. त्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी अमेरिकन डेमोक्रेसी, आधुनिक जग, विज्ञान याच्यामध्ये बाबासाहेबांची पर्सनॅलिटी तयार होत होती. सोबतच बाबासाहेबांवर भारतीय महाद्वीपामधील जे काही महान व्यक्ती होते त्या महान व्यक्तींचा प्रभाव पण पडत होता.
बाबासाहेबांचा प्रामुख्याने प्रभाव पडला. 3 गुरु आहेत आपल्याला माहित आहे. पहिले गुरु बुद्ध आहेत, दुसरे कबीर आहेत, तिसरे गुरु ज्योतिबा फुले आहेत. या तिन्ही गुरुच्या मध्ये आणि बाबासाहेबांमध्ये हा ज्ञानाचा वारसा कसा आहे, तर आपण हा वारसा तपासून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की जी तत्व बुद्धांनी अंगीकारली होती, स्वीकारली होती आणि जगाला जी तत्व बुद्धांनी दिली, तीच तत्व कबीर पण देत होते, तीच तत्व ज्योतिबा फुल्यांनी दिले आणि त्याचा सार बाबासाहेबांनी घेतला. उदाहरण आपण घेऊया की बाबासाहेबांचे कोटेशन आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान जर आपण बघितलं तर भवचक्रामध्ये भगवान बुद्धांनी जगण्याचं तत्वज्ञान सांगितलं. म्हणजे दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व आहे आणि कोणती गोष्ट निर्माण होते त्या गोष्टीच्या निर्माण होण्याला काहीतरी कारण असते. विदाऊट कारण असं काहीही असू शकत नाही. त्याला प्रतीत समुत्पाद म्हणतात. बुद्ध म्हणतात की यो पटिच्च संवाद पश्यति, यो धम्मा पश्यति, यो धम्मा पश्यति, पटिच्च संवाद पश्यति. जो धम्माला जाणतो तो प्रतीत समुत्पादाला जाणतो आणि जो प्रतीत समुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो. आता हा प्रतीत समुत्पाद आहे काय, तर प्रतीत समुत्पादामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या. एक गोष्ट अशी आहे की कोणतीही व्यक्ती, कोणती वस्तू ही स्वयंभू नाही आहे, म्हणजे सेल्फ इंडिपेंडंट नाही आहे. ती को एक्झिस्टिंग नेचर मध्ये आहे. त्याला डिपेंडंट ओरिजिनेशन असं विज्ञानामध्ये म्हणतात. म्हणजे एकमेकावर अवलंबित असलेली आहे. दुसरी गोष्ट आहे की कोणती गोष्ट निर्माण होण्यामागे काही ना काहीतरी रिझन असतं, कारण असतं, ज्याला विज्ञानाने थेअरी ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हटलेलं आहे. आणि तिसरं असं आहे की इंटरडिपेंडंट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट जी जी निर्माण होते ती नष्ट होते. त्याला सब्बे संकारा अनिच्छाती यदा पर्याय पश्यती अत्थ निबिंदंती दुःखे ए समग्र शुद्धी. जे काही निर्माण होतं ते नष्ट होतं. ह्या गोष्टीचा बुद्धाचा जो तत्वज्ञानाचा जर आपण बघितला तर भवचक्रामध्ये बुद्ध म्हणतात की जग हे दुःखाने व्यापलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती या दुःखाने व्यापलेला आहे, पण त्या दुःखातून त्याला बाहेर पण येता येतं. दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग पण आहे. तो मार्ग कसा आहे, तर ते सांगितलं की दुःख आहे, दुःख समुदय निरोधगामिनी प्रतिपदा अरि अट्टंडगी कोमको. 4 कड्याचा आहे की दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व आहे, दुःख नष्ट केलं जाऊ शकतं आणि नष्ट करण्याचा मार्ग 8 पायऱ्यांचा आहे, 8 अंगाचा आहे. त्या 8 अंगाच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. शीलाच्या 3 पायऱ्या आहेत, समाधीच्या 3 पायऱ्या आहेत आणि प्रज्ञेच्या 2 पायऱ्या आहेत. बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीला आपलं वैयक्तिक दुःख नष्ट करायचं असेल, त्या व्यक्तीने हा 8 अंगाचा मार्ग स्वतः जर अनुसरला, स्वतः त्याचा अनुभव घेतला, येई पस्सिको उपनायको पचत्तंग वेदितव्यो. या तपासून पहा, आवडलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. असा हा बुद्धाचा विज्ञानवादी धम्म आहे. या धम्माचा जसं मी म्हटलं की म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांनी एक सांगितलं आपल्याला. मग याचा मूळ उगम बुद्धापासून कसा आहे? बुद्ध म्हणतात अविद्या पच्च्या संकारा. म्हणजे सर्व गोष्टीचं मूळ जर काय असेल तर अज्ञान आहे. आणि अज्ञान कशामुळे येतं, तर तृष्णेमुळे येतं. आसक्ती आहे, तृष्णा आहे, त्याच्यामुळं अज्ञान येतं. मग हे अज्ञान नष्ट कशामुळे होतं, तर विद्येमुळे होतं, ज्ञानामुळे होतं. तर पहिल्या प्रवचनामध्ये बुद्धांनी जे सारनाथला पहिलं प्रवचन दिलं होतं, त्यावेळी एकूण 3 प्रवचन दिले होते पंचवर्गीय भिक्खूंना. त्या 3 प्रवचनातलं पहिलं जे प्रवचन बुद्धाचं आहे ते आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात की बुद्ध झाल्यानंतर काय होतं, व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारचा फरक पडतो, बुद्ध होणं म्हणजे काय असतं. तर बुद्ध म्हणतात की जेव्हा व्यक्ती बुद्ध होतो म्हणजे त्याची काही उंची वाढते किंवा डोक्याची साईज वाढते किंवा ब्रेनचा आकार वाढतो किंवा आणखी काही होतं, असं फिजिकल काही होत नाही. तर तो मेंटल चेंज आहे, त्याला मानसिक बदल होतो. तो काय होतो, तर बुद्ध म्हणतात चक्कू उदप्पादी, ज्ञान उदप्पादी, पय्या उदप्पादी, विद्या उदप्पादी, आलोको उदप्पादी. म्हणजे काय होतं की जो व्यक्ती, ज्याला संबोधी प्राप्त होते, जो बुद्ध होतो, त्यांनी दुःखावर विजय मिळवलेला असतो, म्हणजे त्याची दृष्टी जागृत होते. चक्कू उदप्पादी, चक्कू म्हणजे डोळे. आपण एखाद्या टीचरनी किंवा आपल्या स्कॉलर एखाद्या गोष्टीचं आपण संशोधन करतो, संशोधन करत असताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही,
आणि मग आपले टीचर आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर देतात. त्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपल्याला ऑल ऑफ सडन असं फील होतं, की आता मला नवीन दृष्टी मिळाली. एकदम माझं मन या गोष्टीच्या अशी जाणकार झालं, मला नवीन दृष्टी मिळाली आणि आता मी त्या गोष्टीला अवगत करतो. बुद्धाला सुद्धा असंच झालं होतं. 5-6 वर्ष बुद्धांनी तपश्चर्या केली, आनापानसती मेडिटेशन केली, म्हणजे एकाग्रतेचं ध्यान केलं, त्यालाच कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन म्हणतात. त्यानंतर विपश्यना केली. विपश्यना म्हणजे स्कॅनिंग ऑफ बॉडी, म्हणजे शरीरामध्ये संवेदनांचा जो प्रभाव होतो, सुखद संवेदना असते, दुःखद संवेदना असते, त्यांचा प्रभाव होतो, त्यांचा अनुभव बुद्ध घेत होते. आणि एक दिवस असं झालं की त्या सगळ्या संवेदनांचा अभ्यास बुद्धाला झाला. म्हणजे मग बुद्धाचं काय झालं, तर बुद्धाचे चक्षु उदपाने, बुद्धाची दृष्टी विकसित झाली. त्याला बुद्धांनी म्हटलंय सम्मादिट्ठी. मग सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी आली. एखाद्या गोष्टीला आहे तसं पाहणं, आहे तसं त्याच फॉर्मॅटमध्ये, त्याच वास्तविकतेमध्ये पाहणं, किंवा सत्याला सत्य आहे म्हणून जाणणं. जोपर्यंत व्यक्ती बुद्ध नसतो, अर्हत नसतो किंवा ज्ञानी नसतो, किंवा स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत, ह्या बुद्ध होण्याच्या पायऱ्या आहेत. तर हा व्यक्ती नसतो, तेव्हा व्यक्ती ज्या गोष्टीमधून दुःख निर्माण होतं त्याच गोष्टीला तो सुख समजून बसतो. जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, त्याला असं वाटतं की माझ्याकडे 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी रुपये आले म्हणजे मी आनंदित होईल. आणि मग तो पैसे कमवण्याच्या मागे लागतो. पण पैसे कमवता कमवता तो 1 कोटी रुपये कमवला, त्याला असं वाटतं की मला आणखी 10 कोटी कमवले पाहिजे, 100 करोड कमवले पाहिजे, मी भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती झालो पाहिजे. ही तृष्णा त्याला सुखी राहू देत नाही. याचा अर्थ की तुम्ही ज्या गोष्टीला सुख समजत होते आणि त्या सुख समजून त्या गोष्टीला मिळवण्याच्या मागे लागले होते, पण तुमच्या लक्षात येतं की मला 1 कोटी रुपये आल्यावर असं वाटलं की मला आता 2 कोटीची गाडी घ्यायची आहे, मी मर्सिडीज बेन्झ घेईल, किंवा मी आणखी दुसरी गाडी घेईल, मी एक बंगला बांधेल, एक इंडस्ट्री ओन करेल, दुसरी 4-5 घरं बांधेल. ही आसक्ती किंवा ही तृष्णा आपल्याला कधी सुख मिळवून देऊ शकत नाही. याचा अर्थ ज्या गोष्टीला आपण सुख समजलो होतो ते सुख नसून बुद्ध त्याला म्हणतात हे सुद्धा दुःखच आहे. मग याला बुद्धांनी सायंटिफिकली असं म्हटलं की हे काय, तर ही सुखद संवेदना आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हवं हवंसं वाटतं. एखादी सुंदर स्त्री आपल्याला आवडते, एखादा सुंदर पुरुष आपल्याला आवडतो, त्याला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ते मिळवल्यानंतर मग त्याच्यासोबत वाद विवाद, भांडणं वगैरे वगैरे होतात. मग आपण विचार करतो की अरे ही गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला सुख मिळणार होतं, पण हे तर असं नाहीये. त्याच्यातून पुन्हा वाद निर्माण झाले. याचा अर्थ की तृष्णेच्या मागे आपण लागतो. ज्या गोष्टीला आपण सुखद संवेदना समजतो त्या पण आपल्याला दुःख देतात. म्हणून बुद्ध म्हणतात की विपश्यना मेडिटेशन केल्यानंतर पहिल्यांदा आनापानामुळे आपलं मन कॉन्सन्ट्रेट झालं, मन एकाग्र झालं, आणि मग आपण आपल्या संवेदनाला स्कॅन करायला लागलो. आपल्या मनाला एकाग्र करून आपण जिथे वेदना असतील तिथे घेऊन जातो एकाग्र झालेल्या मनाला. तिथे सुखद संवेदना येतात, दुःखद संवेदना येतात. सुखद संवेदना आपल्याला हव्या हव्याशा असतात, सुखद गोष्टी, सुख मिळून देणाऱ्या गोष्टी. आणि ज्या दुःखद वाटतात, जसं कोणी मारलं, कोणी शिवीगाळ केली, किंवा कोणाचा चेहरा आपल्याला आवडत नसेल, कोणत्या व्यक्तीची आपल्याला घृणा वाटत असेल, असा व्यक्ती आपल्याला समोरच नको असतो, मग त्याला आपण टाळतो. त्याच्यामुळे तर दुःख होतं हे तर निश्चितच आहे. पण जी गोष्ट आपल्याला आवडते, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, जी आपल्याला हवी अशी वाटते, ती पण आपल्याला दुःख निर्माण करून देते. मग बुद्ध म्हणतात उत्तमत्ती धनमत्ती इति बालो विहती अत्ताई अत्तनोनत्ती कुतो पुत्तो कुतो धन. म्हणजे पुत्र माझा, धन माझा, इस्टेट माझी, पैसा माझा, सगळं काही माझं. पण बुद्ध म्हणतात की अरे तूच तुझा नाही आहे, काय गॅरंटी आहे तुझी उद्या तू राहशील किंवा नाही. आता कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये सगळं जग आहे, अनेक दररोज आपल्याला बातम्या येतात, जवळचा मित्र, एखादा नेता, एखादा अतिशय शीलवान माणूस किंवा एक चांगला व्यक्ती आपोआप निघून जातो. असं वाटतं की 8 दिवसापूर्वी मी याला भेटलो होतो आणि आज त्याच्या मृत्यूची खबर आली आणि कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये तो निघून गेला. अतिशय दुःख होतं. याचा अर्थ सगळं अनिश्चित आहे. मग बाबासाहेबांनी जे म्हटलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, म्हणजे शिक्षण शिकलं पाहिजे. शिक्षण नसणं म्हणजे अज्ञानी असणं. बुद्धांनी त्यालाच अविद्या असं म्हटलेलं आहे. मग अविद्येमुळे काय होतं, तर अविद्येमुळे तृष्णा होते, आसक्ती. एखादी गोष्ट मिळण्याची खूप मोठी मनाची किलिंग इन्स्टिंक्ट. काही लोकांना एखाद्याचं मर्डर करायचं, काही करायचं असतं, त्याच्यामध्ये किलिंग इन्स्टिंक्ट असते. काही लोकांना अभ्यास करून खूप मोठं व्हावं असतं, ही पण एक आसक्तीच आहे, पण ती चांगल्यासाठीची आहे, ती केली पाहिजे.
म्हणून बुद्ध म्हणतात की अविद्या पच्च्या संकारा, संकार पच्च्या विज्ञान, विज्ञान पच्च्या नामरूप, नामरूप पच्च्या षडायतन, षडायतन पच्च्या फस्स, फस्स पच्च्या वेदना, वेदना पच्च्या तना, तना पच्च्या उपादान, उपादान पच्च्या भव, भव पच्च्या जाती, जाती जरा मरणं एवमेतस्स केवलस्स दुःख कंदस्स संभवाती. म्हणजे अशोक चक्राच्या ज्या 24 कड्या आहेत, त्या 24 कड्यातल्या 12 कड्या ह्या दुःखाच्या आहेत, ह्या प्रतीत समुत्पादात आहेत. मग ह्या अविद्येमुळे सगळ्या गोष्टी होतात. मग बाबासाहेबांनी बुद्धाकडून काय घेतलं, तर बाबासाहेबांचं जे कोटेशन आहे की शिक्षित बनो, संघटित बनो, संघर्ष करो, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे बुद्धांनी जे सांगितलं होतं 30 लाईन कबीराची आहे. कबीरा खड़ा बाजार में कि ढूंढत कितना बुरा है कोई, जब देखा आपन को आत्मन को मैंने पाया मुझसे बुरा न कोई. कबीर म्हणतो मी दुसऱ्यामध्ये दोष शोधत होतो, परंतु मी जेव्हा स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला तर माझ्या लक्षात आलं की मी सर्वात वाईट माणूस आहे. मग माझ्यातल्या इम्प्युरिटीज मी काढल्या पाहिजेत. ज्योतिबा फुले तसं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, नीती गेली, वित्त गेले, शूद्र खचले. एवढं नुकसान एकट्या अविद्येमुळे झालं. आणि बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा, संघर्ष करा. याचा अर्थ जे महामानव आहेत, जी लाईन ऑफ ऍक्शन जी असते ती त्यांची सेम पॅटर्नवर काम करते. म्हणून बाबासाहेबांनी या तिन्ही व्यक्तींना गुरु मानलेला आहे. मग बाबासाहेबांनी असा धम्म घेतला, बुद्धाचा धम्म घेतला, बुद्धाचाच धम्म का घेतला असं बाबासाहेब 14 ऑक्टोबर 56 ला सांगतात. आणि नेमकं युवकांसाठी आणि यंग लोक आहेत त्यांच्यासाठी का गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपल्या जगण्याला, आपल्या जीवनाला एक पर्टिक्युलर दिशा नसेल तोपर्यंत आपल्या जगण्याला काही अर्थ नसतो. नाहीतर बुद्ध म्हणतात की बाबासाहेबांचं सुद्धा एक महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी सांगितलं, आम्ही हजारो वर्ष जगलो पण आमच्या जगण्यामध्ये आणि जनावरांच्या जगण्यामध्ये काहीच फरक नव्हता. आणि या सिस्टीमनं आम्हाला तसं जगण्यासाठी भाग पाडलं. जी विषमतेवर आधारित होती, चातुर्वर्ण्यावर आधारित होती, ज्यांनी आम्हाला अस्पृश्य बनवलं, ज्यांनी आम्हाला बहिष्कृत केलं, जगण्याचे साधे अधिकार दिले नाहीत, पाणी पिण्याचा सुद्धा आम्हाला साधा अधिकार नव्हता, संपत्ती अर्न करण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला वावरण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला एकमेकांसोबत विवाह करण्याचा, एकमेकांसोबत आनंदानं राहण्याचा पण अधिकार दिला नव्हता. हे आम्हाला धर्माने दिलेली शिक्षा होती. म्हणून ही सिस्टीम आम्हाला बदलायची आहे. मग बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब महाडच्या सत्याग्रहाच्या नंतर बाबासाहेबांचे एक कोटेशन आहे. बाबासाहेब म्हणतात, मॅन इज मोर्टल, सो आर आयडियाज. आयडिया नीड्स प्रोपोगेशन ऍज मच ऍज द प्लांट्स नीड वॉटरिंग, अदरवाइज बोथ विल बी देअर अँड डाय. म्हणजे माणूस मरते आहे, एक ना एक दिवस माणसाला मरायचं आहे. तसंच बाबासाहेब म्हणतात की जसं माणूस मरतो तसे माणसाचे विचार सुद्धा मरतात. सायमन कोनेल नावाचा जो एक समाजशास्त्रज्ञ होता, त्याचं एक कोटेशन आहे. तो म्हणत होता की माणूस मरतो पण त्याचे विचार अमर राहतात. बाबासाहेब म्हणतात की हे अर्धसत्य आहे. बाबासाहेब म्हणतात मुळीच नाही. जर त्या विचारांना प्रचारित आणि प्रसारित जर केलं नाही तर कसं होईल, म्हणजे आयडिया नीड्स प्रोपोगेशन, म्हणजे विचारांना खत पाणी घातलं पाहिजे, म्हणजे त्याला प्रचारित केलं पाहिजे आणि प्रसारित केलं पाहिजे. अदरवाइज व्हॉट विल हॅपन, बोथ म्हणजे प्लांट अँड थॉट्स विल बी देअर अँड डाय. जसं एखाद्या रोपट्याला आपण खत पाणी जर नाही घातलं तर ते सुकून जातं आणि मरून जातं. विचारांचं पण तसंच आहे. विचार जर प्रचारित आणि प्रसारित जर नाही केले तर ते सुकून जातील आणि मरून जातील. भगवान बुद्धाच्या धम्माचं सुद्धा असंच झालं होतं. 2000 वर्षाच्या इतिहासाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचा एवढा मोठा धम्म, जो जगाच्या 42-43 देशाचा राजधर्म आहे आणि जगातल्या जवळपास 225 देशापैकी 200 ते 210 देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये कुणी ना कुणीतरी व्यक्ती बुद्ध धम्माचा पाईक आहे. एवढा मोठा धम्म हा भारतामधून लयास गेला होता, लुप्त झाला होता. कशामुळं, तर बाबासाहेब म्हणतात आयडिया नीड्स प्रोपगेशन, बोथ विल बी देअर अँड डाय. जर तुम्ही त्याला प्रचारित प्रसारित जर नाही केलं तर ते सुकून जातील, मरून जातील. म्हणून या बुद्धाच्या विचारांचं बाबासाहेबांनी उत्खनन केलं, त्याचा गाढा अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला आणि जगातल्या अनेक तत्वज्ञांसोबत डिस्कशन केलं. जसे जे गुरु होते जॉन डुई, बाबासाहेबांचे जे आवडते गुरु, आणि जॉन डुईला बाबासाहेब खूप आवडायचे. गोल्डन वायझर, प्रोफेसर कॅनन, प्रोफेसर सेलिंगमन, जेम्स चार्टवेल, हे जे प्रोफेसर्स आहेत, हे एकमेव बाबासाहेब बोलतो ओनली वन स्टुडंट हु वॉज अलाउड टू सीट इन द टीचर्स रूम.
टीचरच्या रूम मध्ये फक्त एका विद्यार्थ्याला प्रवेश असायचा, कारण हा विद्यार्थी त्या शिक्षकासोबत डिस्कशन करायचा आणि वेळेप्रसंगी कधी कधी शिक्षकाच्या पुढे जाऊन विचार करून त्यांना पण वादविवादामध्ये हरवायचा. त्यामुळे हे शिक्षक या भीमराव नावाच्या विद्यार्थ्यावर खूप अतोनात प्रेम करायचे. मग हे बाबासाहेबांनी सगळं ज्ञान अक्वायर केलं. असं करत असताना त्यांनी काही गोष्टी कसोटी म्हणून लावलेल्या आहेत. बाबासाहेबांनी जगातल्या ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, त्या तपासून पाहिल्या, निरखून पाहिल्या, पारखून पाहिल्या, त्यानंतरच ऍक्सेप्ट केल्या, त्यानंतरच स्वीकारल्या. नेमकं हेच बुद्धांनी कालाम सुत्ताच्या वेळी सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात की हे कालामांनो, मी सांगतो म्हणून तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारू नका, किंवा रूढी परंपरेने चालत आलेली आहे म्हणून ती गोष्ट तुम्ही स्वीकारू नका, किंवा एखाद्या ग्रंथामध्ये प्रमाण ग्रंथ म्हणून आलेली आहे म्हणून ती स्वीकारू नका, किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून आली आहे म्हणून ती स्वीकारू नका. तर ती तुमच्या सदसद्विवेक बुद्धीला पटती आहे की नाही हे पहिल्यांदा तपासून पहा. आणि जर ती तपासून जर योग्य आढळली असेल, आणि दुसरं, ती गोष्ट जर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ता हिताय अनन्या हिताय सत्ता देव मनुष्यानम, म्हणजे ही जर बहुजनांच्या कल्याणाची आणि हिताची असेल तर ती गोष्ट तुम्ही स्वीकारा. हीच गोष्ट बाबासाहेबांनी बुद्धाकडून कालाम सुत्तामधली घेतली आणि आपल्या जीवनात इम्प्लिमेंट केली. मग बाबासाहेबांनी काय केलं की जो हिंदू धर्म होता पूर्वीचा, त्या हिंदू धर्माच्या बद्दल 1920 पासून बाबासाहेबांचे आंदोलन सुरू झाले. बाबासाहेब एक एक गोष्ट तपासून पाहत होते. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारित होतं. आणि आपल्या गुरूंचा प्रभाव होता, जगाच्या सर्व तत्वज्ञानाचा अभ्यास होता, आणि त्यांची पर्सनॅलिटी निखरत होत होती, दिवसेंदिवस एक प्रखर होत होती. मग बाबासाहेबांनी 1919ला साऊथ बोरो कमिशनला जे रेकमेंडेशन दिलं, ते मेमोरंडम सबमिट केलं, त्याच्यामध्ये पॉलिटिकल राईट्सचे क्लेम टाकले, हे पॉलिटिकल राईट्स आम्हाला मिळाले पाहिजेत. 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. त्याच्यामध्ये बुद्धाच्या धम्मामधले जे काही बेसिक तत्व होते ती हेतू आणि उद्देश मध्ये टाकले. उदाहरणार्थ त्याच्यातल्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या: मागासवर्गीय किंवा अस्पृश्य लोकांच्या शिक्षणाची उन्नती करणे, त्यांच्यासाठी राहायला वसतिगृह निर्माण करणे, आणि त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये प्रगती करणे. या बेसवरती बहिष्कृत हितकारणी सभा काम करत होती. आणि मग नंतर त्यांच्या शिक्षण संस्था वगैरे वगैरे स्थापन झाल्या. पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली. 1927च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास तर होताच, पण बुद्धाचा अभ्यास बाबासाहेब प्रकर्षाने करत होते. आणि जसं सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे तत्व बाबासाहेबांनी बुद्धाकडून घेतले. मग बुद्धाकडून कसे घेतले? तर बुद्धाला बाबासाहेबांनी कसोटी लावली, प्रत्येक धर्माला कसोटी लावली. पूर्वीच्या ज्या धर्माला बाबासाहेबांनी सोडून टाकलं, नीच गलिच्छ, अगदी आमच्या लायकीचा नाही आणि कोणाच्याच लायकीचा असू शकत नाही, हा धर्म आम्ही सोडतो. आणि 13 ऑक्टोबर 35ला मग घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो, हा माझा काही इलाज नव्हता त्याला, परंतु मी मरणार नाही, ही प्रतिज्ञा घेतली. आता एक जबाबदारी आली होती बाबासाहेबांवर 1935ला. मग त्या जबाबदारीला निभवायचं होतं. 21 वर्ष आणखी कंपॅरेटिव्ह स्टडी केली. जगातले जवळपास मेजर धर्म आहेत, 11 धर्म आहेत. या सर्व धर्माचा कंपॅरेटिव्ह अभ्यास बाबासाहेबांनी केला. आता जुना हा धर्म सोडून द्यायचा होता की जो विषमतेवर आधारित आहे, जाती व्यवस्था आहे, चातुर्वर्ण आहे, माणसाला माणूस म्हणून मूल्य नाही आहे, डेमोक्रेसीमध्ये तो टिकूच शकत नाही, आणि आधुनिक डेमोक्रेसीला तो पॅरलल नाहीच आहे. त्यामुळे तो सोडायचा. मग घ्यायचा तर कुठला धर्म घ्यायचा, स्वीकारायचा तर कुठला धर्म घ्यायचा? तर त्याला कसोट्या लावल्या. बाबासाहेबांनी दोन महत्वाच्या कसोट्या लावल्या. पहिली कसोटी न्यायाची आणि दुसरी कसोटी उपयोगितेची, म्हणजे जस्टिस आणि युटिलिटी. या दोन कसोट्या बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टी लावल्या, धर्माला पण लावल्या. मग न्यायाची कसोटीला जर एखादा धर्म खरोखर हा न्याय निर्माण करून देऊ शकतो काय, ज्ञान व्यक्तीला प्राप्त होते काय या धर्मामुळं, तर मग त्या कसोटीला त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी 1950ला एक पुस्तक लिहिलं आहे. तर ते पुस्तकाचं नाव आहे द बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जगातल्या मुख्य 4 धर्माचा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला, म्हणजे टेस्ट लावली. काय टेस्ट लावली? तर बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 3 गोष्टी जर असेल तरच न्याय मिळतो. व्यक्ती जर स्वातंत्र्य असेल आणि त्याच्यामध्ये जर समता भाव असेल
आणि तो जर इतरांची बंधुभावाने जर वागत असेल तर त्याच व्यक्तीला खरा न्याय मिळतो. नाहीतर मग किती शिकलेले न्यायाधीश असू द्या, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असू द्या, पण जेव्हा अॅट्रॉसिटीचा मुद्दा येतो, रिझर्वेशनचा मुद्दा येतो, रिझर्वेशन इन प्रमोशनची केस येतो, तर नेमकं ते अस्पृश्यांच्या विरोधात किंवा बहुजन समाजाच्या विरोधात निर्णय देतात. याचा अर्थ की व्यक्ती किती शिकलेला असेल परंतु तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वानुसार जर जीवन जगत नसेल तर तो व्यक्ती विषम व्यवस्थेचाच पाईक असतो, मग तो किती मोठ्या पदावर असो. म्हणून बाबासाहेबांनी ही टेस्ट लावली की काय जुन्या धर्मामध्ये स्वातंत्र्य आहे व्यक्तीला, अस्पृश्यांना तर नव्हतंच, तो धर्म घ्यायचाच नव्हता त्यामुळे तो पहिले डिलीट झाला. मग हीच कसोटी त्यांनी ख्रिश्चॅनिटीला लावली आणि मुसलमान धर्माला पण लावली. मग त्यांनी हे कसोटी लक्ष घेतल्यावर लक्षात आलं त्यांच्या की ठीक आहे, येशू ख्रिस्त हा व्यक्तीला ख्रिश्चॅनिटीमध्ये स्वातंत्र्य आहे, समता पण आहे, बंधुत्व पण आहे, परंतु त्याच्यामध्ये ईश्वर आहे, आत्मा आहे. ईश्वर आणि आत्मा जसं भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं त्या प्रवचनामध्ये ह्या गोष्टी डिनाय केल्या होत्या. कारण भगवान बुद्ध म्हणतात सभ्ये धम्म अनत्ताती यदा पर्याय पश्यती अत्त निबिंदंती दुःखे ए समग्र शुद्ध्या. सर्व धम्म हे अनात्मा आहेत, म्हणजे कोणताही विचार फिलॉसॉफी ह्या बगर आत्म्याच्या चालू शकते, आत्म्याची काहीही गरज नाही. भगवान बुद्धांनी जी पहिले 3 प्रवचनं दिलेली आहेत, पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, ज्याच्यामध्ये 6-7 गोष्टीचा बुद्धाच्या धम्माचा सार आहे, त्याला मिडल पाथ म्हणतात किंवा मध्यम मार्ग म्हणतात. तर त्याच्यामध्ये जे आलेले जे तत्व आहेत त्यासोबतच बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूला इतर 2 प्रवचनं दिली होती, 2 सुत्त दिली होती. त्याच्यातलं होतं दुसरं अनत्त लक्षण सुत्त. अनत्त लक्षण सुत्त म्हणजे अनात्म लक्षण, की माणसाला जगण्यासाठी आत्म्याची काहीही गरज नाही. आत्म्यामुळे अंधश्रद्धा येते, आत्म्यामुळे देवाला मानावं लागतं आणि आत्म्यामुळे माणूस इगोवाला लागतो. त्याच्यामध्ये सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येत असतो की मी उच्च जातीचा आहे, मग हा नीच जातीचा आहे, हा माझ्यापेक्षा सतत खाली असेल, तो किती ज्ञान असू द्या, किती शीलवान असू द्या, पण त्याचा खालच्या जातीत जन्म झाला असल्यामुळे त्याला मी नीच मानणार, कारण माझा जन्माचा पवित्र आत्म्यापासून माझा जन्म झालेला आहे. तर हे आत्म्याचं सुत्त बुद्धांनी नाकारलं. याबद्दलचं दुसरं सुत्त अनंत लक्षण सुत्त आहे, अतिशय महत्वाचं आहे. हे सुत्त आपल्या सगळ्या भारतीय उपखंडाला सध्या आचरण्याची गरज आहे. नाहीतर आपण काय करतो की 1956 ला बुद्ध धम्म घेतला, परंतु कर्मकांड, रीती रिवाज अजूनही जसेच्या तसेच पाळतो. म्हणजे आपण 100% बुद्धिस्ट नाही झालो, आपण सर्टिफिकेट वाले बुद्धिस्ट झालेलो आहोत. कारण धम्माचं बुद्धांनी जसं सांगितलं, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथात जसं दिलं त्या पद्धतीनं आपण आचरणच करत नाही. शील, समाधी, प्रज्ञा, 10 पारामिता, अनिच्छा, अनत्ता, दुःखा, 4 आर्य सत्य आणि प्रत्युत समुत्पाद, याच्यानुसार आपण आचरणच करत नाही. याचा अर्थ काय की आपला एक पाय कर्मकांडामध्ये आहे, आत्मा ईश्वर आत्म्याच्या थेरीमध्ये आहे, आणि दुसरा पाय आपला धम्मामध्ये आहे. त्यामुळे आपण ना गलिका ना घाटका अशी परिस्थिती बऱ्याच लोकांची आहे. पण जे लोक तथागत बुद्धाचा धम्म जसा बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये सांगितलाय त्यानुसार आचरण करतात, ते लोक खरे भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे पाईक आहेत. नाहीतर मग तुम्ही किती स्वतःला आंबेडकरवादी समजा, धम्माचे पाईक समजा, जोपर्यंत तुम्ही हे तत्व व्यक्तिशः आचरण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा इफेक्ट मिळत नाही. कारण बुद्धाचा धम्म कसा, यही पस्सिको ओपनाईको पचत्तंग वेदितव्यो, तो बघायचा आहे, तपासायचा आहे, तपासून आढळून आल्यानंतर खरंच स्वीकारार्ह आहे का हे बघायचं आहे, असेल तर मग तो स्वीकारायचा आहे. पण तो प्रॅक्टिस करायचा आहे, केवळ थेअरीमध्ये नाही, तो परियत्तीमध्ये नाही. परियत्ती, पटिपत्ती, प्रतिवेदन. परियत्ती म्हणजे थेअरी, पटिपत्ती म्हणजे प्रॅक्टिकल आचरण, आणि पटिवेदन म्हणजे जी गोष्ट मला प्राप्त झाली ती इतरांना वाटत जाणे. या 3 पायऱ्यामध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांनी त्या बुद्धाच्या धम्माच्या कसोट्या लावल्या. त्याची पहिली कसोटी जी आहे, धर्माची कसोटी स्वातंत्र्याची, दुसरी समतेची, तिसरी बंधुत्वाची. मग बाबासाहेब म्हणतात की काय बुद्धाचा धम्म मला स्वातंत्र्य प्राप्त करून देतो? बाबासाहेब या निष्कर्षाला पोहोचले की यस, बुद्धांनी समता मानली. बुद्ध म्हणतात की स्त्री आणि पुरुष माझ्यासाठी सारखे आहेत. बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणी असो, जो व्यक्ती बुद्धाच्या धम्मामध्ये येतो, भिक्खू संघामध्ये येतो, त्या व्यक्तीची अवस्था कशी असते, तर जशा गंगा, जमुना, चिरावती, ब्रह्मपुत्रा ह्या सगळ्या नद्या जेव्हा समुद्रामध्ये जाऊन मिसळतात, तर समुद्रामध्ये जेव्हा या नद्यांचं पाणी मिसळतं
तर बुद्ध म्हणतात की जशा समुद्रात पाणी मिसळल्यावर नद्यांची ओळख मिटून जाते. आपण समुद्रामधल्या पाण्याला डिफाईन नाही करू शकत की हे गंगेचं पाणी आहे, हे यमुनेचं आहे किंवा हे आणखी कुठल्या नदीचं पाणी आहे. ते एकरूप होऊन जातं. बुद्धाच्या धम्मामध्ये ज्या व्यक्तीचा प्रवेश होतो त्याची अवस्था अशीच होते, तो महासागरामध्ये येऊन मिळतो. म्हणजे त्याला जात ही त्याची नष्ट होते. आता आपली जरी जात नसेल झाली, कारण हे कॉन्स्टिट्युशनल टर्म्स आहेत आपले SC ST OBC, याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. तर बुद्ध धम्मामध्ये गेल्यावर समता येते, स्वातंत्र्य येते, समता पण येते. आणि बुद्ध धम्मामधला प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो का पुरुष असो, असं आहे का की पुरुषांनी फक्त पंचशीलाचं पालन करावं, स्त्रियांनी नाही केलं चालेल? मुळीच नाही. ज्याला ज्याला समतेनं वागायचं असेल त्याच्यासाठी हे कार्डिनल रूल्स आहेत, नीती नियम आहे. आणि बुद्ध धम्मामध्ये बाबासाहेब सांगतात की बुद्धाचा धम्म म्हणजे काय काय आहे. बुद्ध म्हणतात की धम्म म्हणजे, बाबासाहेब म्हणतात की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. जो व्यक्ती नीतिवान असेल आणि बुद्धाच्या धम्माचं आचरण करत असेल तर तो या नीतीच्या मार्गामध्ये आहे, म्हणजे तो या बुद्धाच्या धम्माच्या रस्त्यावर आलेला व्यक्ती आहे. या या पथावर किंवा या मार्गाने तो जातो आहे. म्हणून बुद्धाचा धम्म घेण्यासाठी पहिली कसोटी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची, या 3 गोष्टी. आणि बंधुत्व पाहिजेच, कारण जेव्हा तुम्ही बुद्धाच्या धम्मामध्ये आले, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, समतेने वागता, बंधुत्वाची तुमची एकमेकांसोबत वागणूक आहे, तर तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या विकासाला सातत्यानं मदत करत राहता. परंतु पूर्वीच्या धर्मामध्ये असं नाही. तो व्यक्ती कितीही चांगला असू द्या, पण तो खालच्या जातीचा आहे का, पण जेव्हा त्याची प्रमोशनचं वेळ येते तेव्हा मग आपण त्याला मदत नाही करत. त्याला म्हणतो तो दुसऱ्या जातीचा, त्याच्यापेक्षा माझ्या जातीचा किती नालायक असू द्या, मी त्याला सपोर्ट करेल. याचा अर्थ इक्वॅलिटी नाही आहे, कारण तिथं फॅटर्निटी नाही आहे, बंधुत्व नाही आहे. त्या व्यक्तीसोबत आमचं बंधुत्व नाही आहे, कारण तुमच्या धर्माची शिकवणच तशी आहे की जो जातीसाठी माती खायची आहे. पण ही माती जेव्हा बुद्ध धम्मामध्ये येतो, ती माती खायची गरज नसते, इक्वॅलिटी येते, कारण फ्रॅटर्निटी आहे. बाबासाहेब म्हणतात की बंधुत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फ्रॅटर्निटी इज अनदर नेम ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं दुसरं नाव म्हणजे बंधुभाव आहे. आणि परत बाबासाहेब म्हणतात की इक्वॅलिटी अँड लिबर्टी आर द अनदर नेम ऑफ फ्रॅटर्निटी. इट इज द अनदर नेम ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे जो व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे मानतो, तोच व्यक्ती डेमोक्रेसीमध्ये खरा व्यक्ती आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी डेमोक्रेसीच्या विषयी सुद्धा एक म्हटलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की भारतामधली डेमोक्रेसी कशी आहे सध्या, त्याच्यासाठी गरज काय. तर बाबासाहेब म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी इज नॉट अ नॅशनल सेंटिमेंट, इट हॅज टू क्रिएट, इट हॅज टू कल्टिवेट. म्हणजे संवैधानिक नीतिमत्ता ही आपली काही नैसर्गिक गुण नाही, तो व्यक्तीला विकसित करावा लागेल. आणि जेव्हा संवैधानिक नीतिमत्ताचा हा गुण जेव्हा विकसित होईल, तेव्हाच्या लोकशाहीचं काहीतरी खरं होईल. लोकशाहीमध्ये तुम्हाला खरा जस्टिस मिळेल, न्याय मिळेल. कारण आताची लोकशाही कशी आहे असं बाबासाहेब म्हणतात, डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ड्रेसिंग ऑन इंडियन सॉइल विच इज इसेन्शियली अनडेमोक्रेटिक. सध्याची लोकशाही, बाबासाहेब म्हणतात की जसं एखाद्या जून महिन्यामध्ये की पहिला पाऊस येतो, पहिल्या पावसाने वरचा मातीचा पापुद्रा 5-6 इंचाचा पापुद्रा फक्त ओला होतो आणि खाली बघितलं तर सगळं कोरडं कोरडंच असते. बाबासाहेब म्हणतात आपल्याकडची डेमोक्रेसी सुद्धा अशीच आहे. 3-4% लोक या डेमोक्रेसीचा फायदा करून घेतात आणि इतर 97-98% लोकांचं शोषण करतात. म्हणून त्याच्यासाठी काय गरज आहे, तर कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी, संवैधानिक नीतिमत्ता आणावं लागेल. मग संवैधानिक नीतिमत्ता जर आणायची असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला रिलिजन जो आहे किंवा धर्म जो आहे, तो असा धर्म तुम्हाला स्वीकारावा लागेल की जो डेमोक्रेसी सोबत बराबर कंटेम्पररी म्हणून डेमोक्रेसी सोबत तो राहतो किंवा डेमोक्रेसीला पूरक आहे. मग बाबासाहेब त्याबद्दल काय म्हणतात की धर्म कसा असला पाहिजे, तर बाबासाहेब म्हणतात की रिलिजन मस्ट मेनली बी अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल ओनली. इट कॅनॉट बी अ मॅटर ऑफ रूल्स. The moment it degenerates into rules, it ceases to be religion, as it kills responsibility, which is an essence of the true religion. म्हणजे धर्म हा प्रामुख्याने केवळ मूल्यांशी संबंधित असला पाहिजे, प्रिन्सिपल असले पाहिजे त्याचे, तो केवळ नियमांशी बांधित असलेला नसावा. नाहीतर मग मनुस्मृतीत सांगितलं आहे की ब्राह्मणांनी शिक्षण घ्यायचं, ब्राह्मणांनी फॅसिलिटी अवेल करायच्या आणि क्षत्रियांनी फक्त फाईटच करायची, युद्धच करायचं,
वैश्यांनी फक्त व्यापार करायचा, शूद्रांनी यांची फक्त सेवाच करायची, गुलाम बनूनच राहायचं. आणि हे काय तरी ग्रंथामध्ये लिहिलंय, मनुस्मृतीत लिहिलंय म्हणून नियम आहे. तुम्ही नियमाचं उल्लंघन कराल तर धर्माचं नियम उल्लंघन होईल, तुम्हाला सजा केल्या जाईल, तुमची जीभ काढली जाईल, तुमच्या कानात शिशाचा रस टाकला जाईल. हे बाबासाहेब म्हणतात हे रूल्स आहेत. जेव्हा धर्म रूल्स मध्ये एंटर करतो तेव्हा तो धर्म राहत नाही. तर तो काय म्हणतात बाबासाहेब, ही जी डिजनरेशन टू रूल्स इट सीसेस टू बी रिलिजन. तो धर्मच नसतो. मग तो बाडंगुळा आहे किंवा अनेक उपमा दिल्या आहेत बाबासाहेब, तो धर्मच नसतो. तर तो हा धर्म असा पाहिजे याची कसोटी लावण्यासाठी मग बाबासाहेब म्हणतात की पहिली कसोटी आहे न्यायाची कसोटी आणि दुसरी कसोटी आहे उपयोगितेची. मग सगळ्या धर्माला या कसोटी लावल्या. ईश्वर नको होता, आत्मा नको होता, आणि स्वातंत्र्य पाहिजे होतं, समता पाहिजे होते, बंधुत्व पाहिजे होते, न्याय पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी जर असेल तर ती गोष्ट मी स्वीकारणार, नाही तर मला काय घेणं नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असा बाबासाहेबांचा मूळ गुण होता. कारण बाबासाहेब त्या वातावरणातून तयार झाले होते. एकीकडे बुद्धाच्या धम्माचा, मानवतेचा अभ्यास आणि नीतिमत्तेचा अभ्यास, आणि दुसरीकडे अमेरिका आणि इंग्लंड मधले डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल्स. या दोन्ही गोष्टीचा, लिबरल डेमोक्रेसी, ह्युमॅनिटी, ह्युमन राईटचे प्रिन्सिपल्स आणि बुद्धाचा धम्म जो नीतीला महत्व देतो, या दोन गोष्टीचा मिक्सचर होऊन बाबासाहेबांचं एक सॉफ्टवेअर तयार झालं होतं, प्रॉडक्ट तयार झाला होता. म्हणून बाबासाहेबांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या पाहिजेच होत्या. मग ही कसोटी लावताना परत बाबासाहेबांनी आणखी काही गोष्टी घासून पुसून पाहिल्या. बाबासाहेबांनी एक कसोटी आणखी लावली की धर्म कसा असला पाहिजे, तो नीतिमत्तेवर आधारित असलाच पाहिजे, परंतु धर्म हा समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असला पाहिजे. धर्माने समाजाची प्रगती केली पाहिजे. नाहीतर तो शूद्राला शूद्रच राहा म्हणणारा असेल, तो अस्पृश्याला फक्त अस्पृश्यच राहा म्हणणार असेल, त्याची प्रगती होणार का? मुळीच नाही. त्यामुळे असा धर्म नसला पाहिजे. त्यानंतर धर्म हा विज्ञानवादी आणि विवेकवादी असला पाहिजे. मग असा विवेक आणि तो विज्ञानवादी आहे काय? आर्टिकल 51 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलंय. आपल्याला माहित आहे की संविधानाचं, बाबासाहेब म्हणतात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इकोइंग बुद्धिझम. भारताचं संविधान हा बुद्ध धर्माचा प्रतिध्वनी आहे. एकीकडे आपण संविधानाचे फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ पॉलिसीज ह्या जर इम्प्लिमेंट केल्या तर दुसरीकडे बुद्ध धर्माचंच काम होतं. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज इकोइंग बुद्धिझम. हा बुद्ध धर्माचा प्रतिध्वनी आहे. म्हणून आर्टिकल 51 मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन टाकला. मग वैज्ञानिक दृष्टिकोन जर आर्टिकल 51 मध्ये टाकला असेल, जो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आहे, तर तो धर्म विज्ञानवादी असेल तरच तो संविधानाशी समरूप राहील. मग जो धर्म विज्ञानवादी नसेल, अंधश्रद्धा, ईश्वर, आत्मा, कर्मकांड, अनेक प्रकारच्या विधी या गोष्टीमध्ये जर गुंतला असेल तर तो कॉन्स्टिट्यूशनशी एकरूप होईल का? मुळीच होणार नाही. कारण डेमोक्रेसी आणि रिलिजन ह्या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहे. धर्माने नीतिमत्ता दिली पाहिजे. धर्माने नीतिमत्ता दिली की ती नीतिमत्ता डेमोक्रेसीमध्ये कामाची येते आणि मग ते कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी मध्ये परावर्तित होते. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आली की जे डेमोक्रेसीचे टॉप ड्रेसिंग ऑन इंडियन सॉइल आहे, तर ते सगळं पाणी आतपर्यंत खालीपर्यंत डेमोक्रेसी झिरपत जाते. शेवटच्या माणसालाही त्याच्याकडे पैसा असो का नसो, पण तो नीतिवान आहे, तो ज्ञानी आहे, तो बुद्धिवादी आहे, तो लोकशाहीच्या प्रिन्सिपलला मानतो, तो मानवतावादी आहे, तर तो व्यक्ती बहुमताने डेमोक्रेसीमध्ये निवडून आला पाहिजे. ही कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी आहे. ही आताची परिस्थिती अशी नाही आहे. जातीनुसार सगळं मतदान होतं, डेमोक्रेसी आहे, पण कशी आहे? इट इज अ टॉप ड्रेसिंग ऑन इंडियन सॉइल. त्यासाठी बाबासाहेबांना मग ही कसोटी विज्ञानाची आणि विवेकवादाची कसोटी पण धम्माला लावली. चौथं बाबासाहेब म्हणतात की त्या धर्मात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा अंतर्भाव असला पाहिजे. आपण बघितलं बुद्धाच्या धर्मामध्ये या गोष्टी आढळून आल्या. आणखी एक गोष्ट बाबासाहेब म्हणतात की धर्म जो आहे तो जगात कुठेही गेला तरी त्याचे धर्माचे तत्व, नियम आणि ते ह्या सगळ्या गोष्टी सत्याच्या आधारावर सिद्ध करता आल्या पाहिजे. बाबासाहेबांनी तर त्या ग्रंथाची सुरुवातच बाबासाहेबांनी बुद्धाच्या या तत्वापासून केली आहे. बाबासाहेब म्हणतात की ते अॅनिलेशन ऑफ कास्ट जे लिहिलं होतं ना बाबासाहेबांनी, त्याच्यामध्येच बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाने काय सांगितलं, तर सत्याला सत्य म्हणून जाणा. जर सत्याला तुम्ही सत्य म्हणत नसाल किंवा असत्याला सत्य म्हणत असाल तर तुम्ही खरे व्यक्ती होऊ शकत नाही. त्याची सुरुवात अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांनी सुरुवातीला केली आहे. याचा अर्थ ही सत्य कुठेही गेलं, ते अमेरिकेत असो की जपानमध्ये असो की ऑस्ट्रेलियात असो की इंग्लंडमध्ये असो की इंडियात असो,
कुठेही गेलं तरी सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजे. जसं 33 कोटी फक्त भारतातच आहे, अमेरिकेत, जपानमध्ये, इंग्लंडमध्ये का नाही? त्या लोकांना कसं माहित नाही यांनी जग निर्माण केलं म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सत्य नाहीये. सत्य युनिव्हर्सल ट्रूथ असलं पाहिजे. बुद्ध इथेही तीच गोष्ट सांगतात, बुद्ध तिथेही तीच गोष्ट सांगतात. कारण बुद्धाचा धम्म नसून तो विज्ञानाचा नियम आहे किंवा नेचर्स रूल आहे, तो निसर्गाचा नियम आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. आता हा बुद्धाचा धम्म आहे कसा? तर प्रामुख्यानं बुद्धाच्या धम्माचे 6-7 महत्वाचे तत्व आहेत. पहिलं तत्व आहे जे विज्ञानाशी सुसंगत आहे, की बुद्ध म्हणतात की कोणती गोष्ट ही स्वतंत्र नाही आहे, ती एकमेकावर डिपेंडंट आहे. दुसरी गोष्ट की कुठल्याही गोष्टीला कारण असतं, कारणाशिवाय कुठलीच गोष्ट निर्माण होत नाही. तिसरं असं आहे की कोणती गोष्ट ही निर्माण झाली तर ती नष्ट होते. मग याला प्रतीत समुत्पाद असं म्हटलं. त्याला बुद्धांनी भावचक्रामध्ये समजून सांगितलं. जे मी सांगितलं की अविद्या पश्चा संकारा, म्हणजे अज्ञान असेल तर दुःखाचे संस्कार होतात. कारण आसक्ती आहे तृष्णेमुळे, अज्ञान आहे त्यामुळे तृष्णा आहे, तृष्णा आहे त्यामुळे आसक्ती आहे, आसक्ती आहे त्यामुळे दुःखाला सुख सुख समजतो आणि मग शेवटी आपण दुःखातच पडतो. त्याच्यामुळे काय होतं? दुःखाचा संस्कार होतो. दुःखाचा संस्कार झाला की विज्ञानाची निर्मिती म्हणजे माणसाचं शरीर आणि मन निर्माण होतं, है ना? आणि शरीर आणि मन निर्माण झालं की इंद्रियाची निर्मिती. 6 इंद्रिय आहेत. या 6 इंद्रियाचे 6 विषय आहेत. जसं नाकाचा वास घेण्याचा सायन्स आहे, कानाचं ऐकण्याचं सायन्स आहे, डोळ्याचं बघण्याचं सायन्स आहे, जिभेचं टेस्टचं सायन्स आहे, त्वचेचं स्पर्शाचं सायन्स आहे आणि मनाचा विचार करण्याचं सायन्स आहे. हे सगळे फिनॉमिना आहे. याला धम्मा म्हणतात बाबासाहेब बुद्ध. तर या याच्यामुळं काय होतं की बुद्धाचा धम्म हा विज्ञानाचा नियम आहे असं प्रतीत समुत्पादात सांगितलेलं आहे. मग बाबासाहेब बुद्धांनी जसं म्हटलं की माझा हा धम्म आहे, हा पडताळून पाहण्याचा आहे, तुम्हाला पटल तर पहा. आणि तो प्रत्येक कसोटीवर घासून पहा. बाबासाहेब म्हणतात आपण विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहू. मग ते विज्ञानाच्या कसोटीवर थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे आइन्स्टाईनचा सिद्धांत, किंवा थेअरी ऑफ कॉज अँड इफेक्ट आहे कार्यकारण भावाचा सिद्धांत, आणि थेअरी ऑफ डिपेंडंट ओरिजिनेशन आहे, त्याला एकमेकावर अवलंबित्व जे म्हणतात. या कसोट्यावर बुद्धाचा धम्म खरा आढळून येतो. जो मी सांगितलं की धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये चक्कू उदप्पादी, कारण सम्यक दृष्टी विकसित झाली. दुसरा आहे ज्ञान उदप्पादी. बुद्ध होणं म्हणजे काय? तर असा व्यक्ती की ज्याचं ज्ञान उत्पादित होतं, त्याला खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय हे कळतं. हे कळलं की त्याचा मग एक स्टेप अहेड जातो, तो बुद्ध होतो. व्यक्ती आपल्यासारखाच असतो, आपल्यासारखीच उंची असते, आपल्यासारखाच रंग असतो, आपल्यासारखीच ठेवण असते, आपल्यासारखंच भोजनही लागतं, सगळं लागतं. पण त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक असतो? तर विचार करण्याचा असतो, मनाच्या भावाचा फरक असतो. कारण मन काय, तर विज्ञानमध्ये व्हॉट इज माइंड? माइंड इज अ कंटिन्युअस चेन ऑफ थॉट. अनंत विचारांची शृंखला म्हणजे माणसाचं मन आहे. आता बुद्ध आपण बघितलं की चक्कू उदपादी, ज्ञान उदपादी, तिसरा आहे पय्या उदपादी. प्रज्ञा उत्पादित होते. प्रज्ञा म्हणजे काय? तर सदसद विवेक बुद्धी. एखाद्या गोष्टीला सत्य काय, असत्य काय हे जाणण्याची क्षमता. जो व्यक्ती प्रज्ञावान असतो त्या व्यक्तीवर जगातला कोणताही व्यक्ती अन्याय करू शकत नाही, त्याला लुबाडू शकत नाही, त्याला लुटून नेऊ शकत नाही. कारण तो प्रज्ञावान व्यक्ती समोरच्या व्यक्तीला ओळखू शकतो. त्याच्यामध्ये लॉजिक येतं की खरं काय, खोटं काय, कोण व्यक्ती माझ्यासोबत खोटा बोलतो, कोण मला बनवतो, कोण मला लुबाडतो, ही जाणीव त्याला येते. त्या असा गोष्टींनी परिपूर्ण असलेला व्यक्ती तो प्रज्ञावान व्यक्ती असतो. आणि तो प्रज्ञावान केवळ ज्ञानानच नाही आहे, तर तो अनुभवानं पण आहे. म्हणजे आनापानामध्ये आहे, विपश्यनामध्ये आहे, मेत्ता भावनेमध्ये आहे. तिन्ही पटीपत्ती पतिवेदन. परियत्ती म्हणजे तो पुस्तक वाचतो, थेअरी वाचतो, त्रिपिटक वाचतो, कॉन्स्टिट्यूशन वाचतो, बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतो आणि विचार करतो. तर हे काय झालं? तर ही प्रज्ञा आहे जी 3 प्रकारची आहे. 3 प्रकारची प्रज्ञा कशी आहे? एक श्रुत प्रज्ञा आहे. जसं की तुम्ही माझं प्रवचन ऐकताय, माझं संबोधन ऐकताय, अनेक लोकांकडून आपण ऐकतो आणि काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात. याला श्रुत प्रज्ञा. त्याच्यातून मिळणारं ज्ञान, जी प्रज्ञा ही श्रुत प्रज्ञा, ऐक्यू ज्ञान. दुसरी आहे चिंतनमय प्रज्ञा. तुम्ही पुस्तक वाचता, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला आणि त्या ग्रंथातले अनेक कल्याणकारी विचार वाचले आणि मग माणसाच्या मनामध्ये वैचारिक चक्र सुरू झालं. मग खरंच हे सूक्त किती चांगले आहेत, बुद्धाने दिलेले प्रवचन किती चांगले आहेत. भगवान बुद्धांनी बघा पट्टाचाराला धम्मदीक्षा दिली, किसा गौतमीला दिली,
म्हणजे प्रजापती गौतमीला दिली, अंगुलीमालाला दिली, एका सुनीतला दिली, राजांना दिली, अनेक लोकांना दिली, किती चांगलं काम केलं. पण ही झाली चिंतनमय प्रज्ञा. मग पहिली श्रुतमय प्रज्ञा, ऐक्यू प्रज्ञा, दुसरी चिंतनमय प्रज्ञा, तिसरी प्रज्ञा ही अतिशय महत्वाची आहे. ती परियत्तीनं होत नाही, म्हणजे थेअरीनं होत नाही, ते पटीपत्तीमध्येच जावं लागते, म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. काय प्रॅक्टिस करावी लागते? तर ही प्रज्ञा केव्हा येते? त्या प्रज्ञेला म्हणतात भावनामय प्रज्ञा, इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे भावनामय प्रज्ञा ही अशी असते की ती अनुभवाच्या क्षेत्रावर आधारित असते. कितीही बुद्धानं सांगितलं की बुद्ध झाल्यानंतर दुःख राहत नाही, बुद्ध झाल्यानंतर सर्वांसोबत आपण प्रेम करतो, एखाद्या व्यक्तीने शिवीगाळ जरी केली तर त्याच्याविषयी आपला मैत्रीचाच भाव राहतो, त्याच्याविषयी दुश्मनी येऊ शकत नाही, बंधुत्वच कायम राहतं, वगैरे वगैरे वगैरे. पण हे कधी आपल्याला समजेल? जेव्हा आपण भावनामय प्रज्ञेच्या क्षेत्रात उतरू. मग भावनामय प्रज्ञा येते कशी? तर ती येते आनापाना मेडिटेशन, एकाग्रतेचं ध्यान, कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन, मन एकाग्र करण्याचं ध्यान. हे झालं की मग दुसरं ध्यान आहे विपश्यनाचं मेडिटेशन. विपश्यनाचं मेडिटेशन म्हणजे काय? तर टू स्कॅनिंग ऑफ युअर बॉडी, शरीरामध्ये जे दुःखाच्या आणि सुखाच्या. आज मी ऑफिसमध्ये गेलो होतो, आज माझ्या सबऑर्डिनेट ऑफिसर सोबत वाद झाला. मी त्याला सांगितलं एखादं पत्र तयार कर, त्याने उलटच उत्तर करून टाकलं. मी त्याच्यावर रागावलो आणि रागाच्या भरात मी त्याला 2-4 गोष्टी बोलून टाकलो. पण तो व्यक्ती चांगला आहे, तो दररोज खूप चांगले पत्र, चांगला ड्राफ्ट तयार करून आणतो. पण आज मला कोणीतरी, मला माझ्या बॉसनी रागावलं म्हणून मी त्याच्यावर रागावलो. पण मी घरी येतो आणि रात्रभर मला झोप नाही लागत, मी विचार करतो की उगाच त्याच्यावर मी रागावलो. म्हणजे काय झालं की अशा वेळी माझ्यामध्ये ज्या दुःखाच्या संवेदना आहे ते काय माहित, सुखाच्या संवेदना असतील की मला कार घ्यायची होती, मग 10 लाखाची कार घ्यायची होती, पैसे जुळले नाहीत, मग ती घेऊ शकलो नाही. मग ते सुख मिळणार होतं मला, कारमध्ये बसून मी एसी मध्ये जाणार होतो, पण आता ते पैसेच नाही, मिळत नाहीत, दुःख निर्माण होतं. मग ही झाली दुःखद संवेदना. या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन माणूस झोपी जातो, काही गोष्टी स्वप्नात येतात, उलटे सुलटे स्वप्न पडतात, आणि मग त्याचा परिणाम होतो की दुसऱ्या दिवशी त्या रागाचा परिणाम दुसऱ्यावर काढतो, मुलावरच काढतो, कोणावरच काढतो, ऑफिसमध्ये सबऑर्डिनेटवर काढतो, वगैरे वगैरे. प्रज्ञा जर विकसित झाली नाही, भावनामय प्रज्ञा, जर आनापानानुसार मन जर एकाग्र झालं नाही, विपश्यनेनुसार ते संवेदना सुखद आहे की दुखद आहे हे कळलं नाही, त्यामुळं ती आली आणि निघून गेली, तर बुद्ध म्हणतात पुढं काय होतं? सभ्य संकारा अनिच्छाती यदा पर्याय पसती अर्थ निबिंदंती दुःखे हे समुपसती. सर्व संस्कार जे आहेत हे अनित्य आहेत. आज झालेली गोष्ट उद्या कायम राहत नाही, ती कालांतराने नष्ट होते, है ना? तर हे थेअरी ऑफ इम्परमनन्स म्हणतात त्याला. ऑल कंपाऊंड थिंग्स आर सब्जेक्ट टू इम्परमनन्स. बुद्धाचं शेवटचं वचन माहित आहे? वैधम्मा संखारा अपमादेन संपादित. सर्व वस्तू ज्या आहेत त्या निर्माण होतात, त्या नष्ट होतात. हे तुम्ही तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीने, प्रज्ञेने जर जागृत ठेवून जर बघितलं, तर तुम्हाला त्या गोष्टीच्या निर्माण होण्यानं आणि नष्ट होण्यानं दुःख होत नाही, कारण तुम्ही निर्वाण प्राप्त झालेले आहात. मग निर्वाण प्राप्त व्यक्ती कसा असतो की त्याला कुठल्याच गोष्टीचा टच होत नाही, तो कुठल्याच गोष्टीच्या मोहात पडत नाही. एखाद्या व्यक्तीने तारीफ केली तरी ते हुरडून जात नाही, एखाद्या गोष्टीने जर टीका केली तर त्याच्यामुळे दुःखी होत नाही, तो तटस्थ असतो. असा व्यक्ती जो त्याच्या तिन्ही प्रज्ञा विकसित होतात, तो व्यक्ती होतो. मग याच्यासाठी प्रॅक्टिकल करावं लागेल, आणि ते केल्यानंतर मग चौथं मेत्ता मेडिटेशन आहे. मग आपण पटिवेदन मध्ये गेलो आता. परियत्ती, पटिपेत्ती आणि पटिवेदन. प्रज्ञा झाली, मी मेडिटेशन करतोय, मेडिटेशनमुळे माझं मन एकाग्र राहतं, सुखद दुःखद संवेदना दररोज मी ऑब्झर्व करतो थर्ड पार्टी म्हणून, आणि नंतर बघता 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 माझं एक असं मन विकसित झालं की मला माझं त्याच्यावर कंट्रोल झालं. माणसाच्या मनावर जर कंट्रोल झालं, तर मग आपण मनावर जसं पाहिजे तसं कंट्रोल ठेवून पाहिजे ते काम करतो. नाहीतर होरॅस नावाचा एक तत्वज्ञ तो म्हणतो, कंट्रोल युअर माइंड ऑर इट विल कंट्रोल यू. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा, अदरवाईज मन तुम्हाला कुठेही भरकटून घेऊन जातं. आज जर कोणी मला शिवीगाळ केली, मला त्याचा खूप राग जर आला, तर मी एखादा शस्त्र घेतो आणि त्याचा खून पण करून टाकतो. राग आहे, कारण रागच्च दोषच्च मोहच्च पाहणं. कारण माणसाचं शरीर आणि मन हे निसर्गता दुःखात आहे, कारण त्याच्यामध्ये राग येतो, क्रोध येतो, मोह येतो, लोभ येतो, मत्सर येते, वासना येते, विकृती येते. मग ह्या जर नष्ट करायचे असेल तर मग शील समाधी प्रज्ञा, या 3 गोष्टी करा. शील समाधी प्रज्ञा 10 पारामिता जर केल्या तर काय होईल? प्रज्ञा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, आहे ना? ह्या गोष्टी येतात. या गोष्टीमुळे माणूस 100% हा नेहमी सुखातच राहतो, कारण त्याच्यामध्ये आसक्तीच नसते. मग हे शील समाधी जी आहे ही कसं आहे?
तर बुद्ध म्हणतात की हा 8 अंगाचा मार्ग आहे, 3 भागामध्ये आहे. 3 भाग शीलाचे आहे, 3 भाग समाधीचे आहे, 2 भाग प्रज्ञेचे आहे. शील हे फाउंडेशन आहे. एखादं घर जर किंवा बिल्डिंग जर बांधायची असेल, तर जोपर्यंत आपण त्याची प्लिंथ किंवा त्याचा पाया स्ट्रॉंग करत नाही, तोपर्यंत त्याची भिंत स्ट्रॉंग होत नाही. शील म्हणजे पाया, भिंत म्हणजे समाधी. तोपर्यंत त्याची भिंत ही स्ट्रॉंग होऊ शकत नाही. आणि त्याची प्लिंथ आणि त्याची भिंत म्हणजे ज्याची शील आणि त्याची समाधी जोपर्यंत स्ट्रॉंग नाही, तोपर्यंत त्याला ती प्रज्ञा प्राप्त होत नाही. सद विवेक बुद्धी, लॉजिकल माइंड आणि खरं काय, सत्य काय, असत्य काय हे जाणून घेण्याची, पडताळून पाहण्याची आणि कोण खरा बोलतो, खोटा बोलतो याची जी जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे प्रज्ञा, म्हणजे छत. तोपर्यंत येत नाही. नाहीतर बगर प्लीनचं जर तुम्ही छत बांधतो म्हटलं हवेत तर शक्य नाही. किंवा प्लीन कशी तरी बांधील, कशा तरी भिंती बांधून टाकल्या, नंतर स्लॅब टाकून दिलं, तर तुमचं स्लॅब जसं वेळ निघून जातो, कधी कोसळून जातं ते आपल्या लक्षातच येत नाही. मग हे होतं कसं? तर बुद्ध म्हणतात की बुद्ध झाल्यानंतर काय होतं, काय जाणीव होते? बुद्धाची गाथा आहे धम्मपदातली. बुद्ध म्हणतात की अनेक जाती संसार संना विस्स आणि विस गहकारक गवसंतू दुःखा जाती पुन पुन गहकारक दिठोसी पुन गेहन काहसी सब्बा ते फासुका बक्का गह कुटा विसंगता विसंखार गतं चित्तं तन्नाय कैमत जगा. आता इथे भगवान बुद्धाला जेव्हा संबोधी प्राप्त झाली, तेव्हा बुद्धाच्या तोंडून एक उद्गारवाचक वाक्य बाहेर पडलं, त्याला उदान म्हणतात बौद्ध साहित्यामध्ये. हे ऑल ऑफ सडन जे निघालेलं वाक्य असतं, जशी एखादी गोष्ट आपल्याला पटकन कोणीतरी म्हणतं, आपण म्हणतो वा काय गोष्ट आहे, किती छान केलंस तू. तसंच हे उदाहरण बुद्धाच्या तोंडातून निघालं. बुद्ध म्हणतात अनेक जाती संसार, मी अनेक प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये जन्म घेत होतो, अनेक अस्तित्वात होतो, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये निर्माण होणं आणि नष्ट होण्याच्या प्रक्रियेत होतो. ही पण प्रक्रिया वैज्ञानिक आहे, याच्यासाठी वेगळा आपल्याला संवाद साधावा लागेल. जेव्हा माणूस निर्माण होतो, पण तो दुःखातून, एका दुःखातून दुःखाच्याच अस्तित्वात तो निर्मित होत राहतो. कारण त्याचा दुःखातून सुटकारा झाला नसतो, कारण तो अविद्येने ग्रस्त असतो, तो तृष्णेने ग्रस्त असतो. मग अनेक जाती संसार सन्ना विस्स आणि विस, अनियंत्रितपणे एका फॉर्मॅट मधून दुसऱ्या फॉर्मॅट, एका उत्पत्तीमधून दुसऱ्या उत्पत्तीमध्ये दुःखातच दुःखात मी राहत होतो. गकारक गवसंतू, हे दुःख निर्माण करणाऱ्या तृष्णेला बुद्ध म्हणतात. हे तृष्णे, तुझ्यामुळे जे दुःख माझं निर्माण होत होतं, गहकारक गवसंतू, आता तू मला गवसली आहेस, तू मला सापडली आहे, दिसली आहेस. कहकारक दिठ्ठोसी, मी आता तुला पूर्ण लोकेट केला, बघितलाय. पुन्हा गेह न काळसी, आता तू मग दुःखाचं घर पुन्हा निर्माण करू शकत नाही. कारण सब्बा ते फासुका बग्गा, तुझे जे दुःख निर्माण करण्याचे तुझ्या घराचे जे बासे आहेत, भिंत आहे, किंवा त्यावेळी जे झोपडी असायची, झोपडीचे बासे असायचे, लाकडं असायचे, ते सब्बा तो फासुका बग्गा, हे सगळे फास जे आहेत तू उभे केलेले, हे सगळे तृष्णे मी तुझे फास उद्ध्वस्त केलेले आहेत. सब्बा ते फासुका बग्गा गहकूटा विसंगता, तुझं घर मी तोडमोड करून टाकलेलं आहे. मग त्यांना एक हे म्हणतं का, तृष्णे मी तुझा संपूर्ण नाश केलेला आहे, आता तू मला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. असा व्यक्ती, जो व्यक्ती या कोणत्याही गोष्टीनं, लोभानं, दोषानं, मोहानं, रागानं, वासनेनं, विचिकित्सेनं प्रभावित होत नाही, असा व्यक्ती उर्वरित अर्हत प्राप्त किंवा बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरच जीवन निष्कलंक जगतो. आणि त्याच्यावर कुठलेच संस्कार होत नाही. सुखाचे संस्कार होत नाही, दुःखाचे संस्कार होत नाही, आसक्तीचे संस्कार होत नाही, कुठल्याच प्रकारचे संस्कार होत नाही. मग 12 कड्याची पुढची कडी, अविद्या, पुढची कडी अविद्या निरोधो संकारा. जेव्हा काय होतं की बुद्धांनी असं सांगितलं की अविद्या पश्चा संकार विज्ञान नामरूप छळायतन फस वेदना, वेदना तना, म्हणजे फस्स पच्चया वेदना, स्पर्श झाला, डोळ्यानं सुंदर वस्तू दिसली, तिच्या मागे लागलो, आसक्ती, तृष्णेच्या मागे लागलो. पण जेव्हा माणूस संबोधी प्राप्त होतो, तेव्हा वेदना पच्चया तना, म्हणजे संवेदना ज्या आहेत सुखाच्या आणि दुःखाच्या, या संवेदनेमुळे माणूस तृष्णेच्या मागे नाही लागत, तर तणाच्या ऐवजी काय होते, पय्या, प्रज्ञा होते. इथे मात्र मार्ग बदलतो आपला. जसं आपण एखाद्या खड्ड्याच्या रस्त्यातून चालत असतो आणि गाडी आपली झटके मारत असते, पण मग एखादा हायवे येतो आणि सुंदर पॉलिश झालेला रस्ता येतो, आणि आपल्याला हायच वाटतं की बरं झालं त्या खड्ड्याच्या रस्त्यातून आता माझी गाडी एकदम हायवेला लागलेली आहे. तसंच आहे. तेव्हा फस्स पच्चया वेदना, फस्स म्हणजे स्पर्श,
वेदना पश्चातना म्हणजे या संवेदनामुळे मी दुःखातच राहत होतो आणि एका एका गोष्टीच्या आसक्तीतच नेहमी सारखं राहायचो. आता मात्र मला संवेदना कळल्या, त्यांचं सुखद रूप कळलं, दुःखद रूप कळलं. मग आता मला या वेदना तृष्णा मला नष्ट करू शकत नाही. माझ्या वेदनामुळे ते स्वतःकडे आकृष्ट करून घेऊ शकत नाही. कारण तना पच्चया पय्या म्हणजे फस्स वेदना पच्च्या पय्या म्हणजे वेदनेचा प्रवास आता प्रज्ञेकडे गेला. मग प्रज्ञा जेव्हा विकसित झाली, अरहत झालो. पहिली पायरी आहे श्रोतापन्न. श्रोतापन्न माझे सगळे श्रोते बुद्धाच्या धम्माकडे लागलेले आहेत. मग मी शील, समाधी, प्रज्ञा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवता, लोकशाहीचे तत्व याच्याच मनात माझ्या डोक्यात रात्रंदिवस तेच विचार आहे. म्हणजे मी बुद्धाच्या धम्माच्या मार्गावर लागलोय, हायवेला लागलेलो आहे. मग हायवेला लागल्यानंतर मात्र तुम्हाला झटके बसत नाही. कारण कारण तुम्ही प्रज्ञेचा मार्ग स्वीकारलेला आहे. आता तुम्हाला एखादा प्रसंग झाला, ऑफिसमध्ये झगडा झाला. त्याच क्लार्क सोबत किंवा त्याच ओएस सोबत तुमचं काहीतरी भिनसलं. तुमच्या मनात त्याच्याविषयी जरी तुम्ही त्याला सांगाल की काय व्यवस्थित करून घ्या, तुम्ही शांतपणे त्याला समजून सांगाल. त्यालाही असं वाटेल काल साहेब रागावले होते, आज फार प्रेमाने समजून सांगितलं. याचा अर्थ तुम्ही प्रज्ञावान आहात. तीच गोष्ट तुम्ही प्रज्ञेच्या दृष्टीने त्याला समजून सांगितली, त्याला राग नाही आला. जो उद्या होणारा जो वाद होता तो मिटला. कारण इथं काय झालं की वेदना पश्च्या तनाच्या ऐवजी वेदना पश्च्या पय्या प्रज्ञेत रूपांतर झालं. हे बुद्धाच्या धम्माचं सगळं जे आहे प्रॅक्टिकल मुळे येतं. बुद्धाचा धम्म काय ऐकल्याने किंवा चिंतन केल्याने परिवर्तन होत नाही. फार तर आपण एक खूप चांगला लेखक होऊ शकतो, खूप चांगलं भाषण देणारा होऊ शकतो, पण तुम्हाला सद्सद्विवेक बुद्धी प्रज्ञेचं खरं अनुभव येत नाही. तुमच्यामध्ये मैत्रीची भावना येत नाही. कारण प्रज्ञा आल्यानंतरच मैत्रीचं ध्यान येतं. आणि मैत्री आणि प्रज्ञा आणि मुदिता आणि उपेक्षा हे 4 जुळ्या बहिणी आहेत. जेव्हा तुम्हाला प्रज्ञा प्राप्त झाली तर त्यासोबत मैत्री पण येते. तुम्ही जगावर अपार मैत्री करायला लागता. तुमच्या समोर एखादा गरीब माणूस दिसला तर तुमच्या खिशात 5,000 रुपये जर असले, ते रुपये जर तुम्ही तुमच्या मुलासाठी चॉकलेट घ्यायला गेले असाल की 10 रुपयाचं मुलासाठी चॉकलेट घेऊन घेऊन देतो, पण रस्त्यात गेले तुम्ही, एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला कोरोनाच्या याच्यामुळे भोजन मिळालं नाही आणि तो पडलेला रस्त्याच्या बाजूला, तर तुमची प्रज्ञा ही मैत्रीमध्ये रूपांतरित होते आणि ती करुणेमध्ये पण रूपांतरित होते. मग ती प्रज्ञा तुम्हाला सांगते की मुलाला चॉकलेट नाही नेलं तरी चालेल, आज तू हे 10 रुपयाचं काहीतरी एखादं ब्रेड घे आणि काहीतरी घे आणि त्याला ते देऊन दे. ती प्रज्ञा आपोआप सडन विकसित होते, करुणा विकसित होते. मग बुद्धचरितम मध्ये बुद्ध घोष सांगतात की प्रज्ञा आहे कशी किंवा करुणा कशी उत्पादित होते. तर ते म्हणते की जसं ढगातून पाऊस पडतो, ढग ठरवतो का की आज फक्त मी एका एकट्याच्याच घरावर पडेल किंवा मी वस्तीत पडणार नाही. ढगाच्या समोर ह्या भेदच नसतो. तो करुणेने बरसतो आणि जो जे गर्मीनं त्रस्त झालेले आहेत त्यांना शांत करतो. दुसरं प्रज्ञेचं उदाहरण दिलं आहे, करुणेचं उदाहरण दिलं आहे बुद्ध घोषाने बुद्धचरित्रामध्ये. तो म्हणतो की जसं लहान बाळ, छोटस बाळ असतं 2-3 दिवसाचं, रडायला लागतं. पण आई जेव्हा त्याला दूध पाजते तेव्हा त्याचं रडणं थांबून जातं. कारण आईची करुणा जागृत होते, ती छातीला लावून घेते आणि त्याचं सगळं रडणं थांबतं. ही ऑल ऑफ सडन त्या मुलाच्या विषयी निर्माण होणारी करुणा आहे, जी आईचा जो गुणधर्म असतो तो आहे. तर हा असा गुणधर्म जेव्हा माणूस धम्माचा प्रॅक्टिस करतो, धम्माला परियत्ती पेक्षा पटीपत्ती आणि पतिवेदन मध्ये घेऊन जातो, तेव्हा मग या गोष्टीचे रिझल्ट आपल्याला यायला लागतात. मग लोक म्हणतात 10-15 दिवस, महिनाभर एखाद्याच्या व्यक्तीशी एखाद्या ऑफिसमध्ये संपर्क केला, अरे यार आमचे साहेब खूप चांगले आहेत, ते कधीच कोणावर रागावत नाही, पण काम पण करून घेतात आणि प्रेमानं वागतात, सगळं होतात. हे कशामुळे होतं? तर बाबासाहेब म्हणतात की हे बुद्धाच्या धम्मामुळे शक्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी पुढचे 2 कोटेशन सांगितले. बाबासाहेब म्हणतात रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड इज पॉसिबल थ्रू बुद्धिझम. जगाची पुनर्रचना जर करायची असेल तर ती तथागत बुद्धाच्या धम्मानुसारच जगाची पुनर्रचना करायची आहे. कारण जग कसं आहे सध्या? जग अशांत आहे. आपल्याला माहिती आहे सगळं जग कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये निराशावादी झालेला आहे. अनेक व्यक्ती दररोज आपण बघतो कोणाचा तरी मृत्यू झालेला असतो. एखादा पॉझिटिव्ह होतो 5-6, 10-15 दिवसात निघून जातो. भीती वाटते की मी व्हॅक्सिन घेतली नाही, माझं पण कसं होईल, मला खोकला आला, माझा गळा कसा खवखवतो, काय होईल. या भीतीपोटी आपण या सगळ्या जगामध्ये भीतीच्या भीतीने ग्रस्त झालेले आहोत. हे जर जाऊ द्यायचं असेल आणि मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ही जर सगळे गुण आणि पीस, शांतता जर निर्माण करायची असेल तर बुद्धाचा
धम्म आपल्याला घ्यावा लागेल. दिस इज द अल्टिमेट आन्सर असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने बुद्धाचा धम्म घेतला पाहिजे. आता हा धम्म आपण घेत असताना आपली काय जबाबदारी आहे? जसं मी सांगितलं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की आपले काय कर्तव्य आहेत. हा जो बुद्धाचा धम्म आहे, हा बुद्धाचा धम्म जर आपल्याला घ्यायचा असेल तर काही गोष्टीचे आपण निकष पाडले पाहिजेत. विशेषतः युवकांनी काय केलं पाहिजे? तर एक मिनिट. बाबासाहेब म्हणतात की मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही टीचर असाल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यासोबत कसे वागले पाहिजे. एकूण 22 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा युवक असाल तर तुम्ही वडीलधाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे. सिगाल सुत्त जर तुम्ही बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये जर वाचलं असेल तर सिगाल नावाचा एक व्यक्ती होता यंग. तो त्याचे वडिलाची डेथ झाल्यामुळे तो खूप परेशान झाला आणि तो त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की तू 10 दिशाची पूजा करत जा आणि मग तो वर सूर्याकडे बघून एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य या दिशांकडे बघून पूजा करत होता आणि बुद्ध तिथून जात होते. तर या शिगालला बुद्ध म्हणाले की तू काय करतोस. तर तो म्हणाला माझ्या वडिलांनी माझ्या परंपरेमध्ये असं आहे की सगळ्या दिशेची पूजा जर केली तर तुला पुण्य प्राप्त होईल, तू चांगला व्यक्ती होशील. तर बुद्ध म्हणाले माझ्याकडे पण एक अशी आयडिया आहे, माझ्याकडे पण असं एक ज्ञान आहे की ज्याच्यामुळे खरोखरच वडिलांना आणि जे आपले पूर्वज आहेत त्या पूर्वजांना आपल्या मार्फत काही संदेश किंवा मैत्री करून आपण देऊ शकतो. तर काय तर त्यावेळी बुद्धांनी मग हे पंचशील अष्टशील सांगितले त्यांना. मग 10 दिशाची पूजा कशी तर जसं म्हणतात की बुद्धानं सांगितलं आहे ना की जे आशीर्वाद गाथेमध्ये बुद्ध म्हणतात की पंचशिलाचं आपण आचरण करतो, अष्टशिलाचं आपण आचरण करतो, 5 शिल म्हणजे आपण कोणाची हत्या करत नाही, कोणाशी खोटं बोलत नाही, व्यभिचार करत नाही, त्यानंतर चोरी करत नाही, नशिले पदार्थाचं सेवन करत नाही आणि इतर वडीलधाऱ्या माणसाशी उद्धापचायिनो चत्तारो धम्मावड्डंती आयुर्बंधन सुखबल अभिवादनशीलिस नित्यबड्डापचायिनो. म्हणजे आपण जे वृद्ध आहेत, जे वयोवृद्ध आहेत, जे भिक्खू आहेत, जे जे आदरास पात्र असे व्यक्ती आहेत यांना आपण आदर सत्कार केला पाहिजे. गुरुजनांचा आपण आदर सत्कार केला पाहिजे. या गोष्टीचं आपण आचरण करावं असं सिगाल सूत्रामध्ये बुद्ध सांगतात. परत बुद्धाच्या धम्मामध्ये जेव्हा आपण जातो तर आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टीचा मी उहापोह थोडक्यात करतो. बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी आणि युवकांनी काय धम्माची कोणते तत्व अंगीकारले पाहिजे. बुद्धांनी जे प्रसेनजित राजाला जे प्रवचन दिलं होतं तेच गोष्ट बाबासाहेबांनी सुद्धा मांडलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी आणि युवक हे राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थी वर्ग आणि युवक हा समाजाचा सुबुद्ध घटक असतो. विद्यार्थ्यांच्या आणि युवकाच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचं हित आहे किंवा त्याचा विकास आहे. विद्यार्थी सुखाला व संपत्तीला जर पारखा असेल तर तो दुःखी राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सुख आणि संपत्ती परंतु कशी तर सम्मा आजीव जे 8 अंगाचं सांगितलं ना, सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. आजीव म्हणजे सम्यक दृष्टीनं आपल्या जगण्याचं साधन किंवा सम्यक दृष्टीने उत्पन्न कमवायचं. दुसऱ्याला लुबाडून नाही, दुसऱ्यावर अन्याय करून नाही. सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. तर ह्या गोष्टी युवकांनी केल्या पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी आणि युवक हे जर त्यांना शिक्षण नसेल तर ते घाणीत पडलेली रत्ने आहेत. या रत्नांना आपण पारखलं पाहिजे. त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये व्यक्तिमत्व असलेल्या रत्नांना पैलू पाडले पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यामुळे आणि युवकांनी जर डेडिकेटेडली जर काम केलं, ध्येय जर निश्चित केलं, एखादं ध्येय जसं बाबासाहेबांचं ध्येय होतं की मला एक असा माणूस बनायचा आहे की देशाला दिशा देईल. जेव्हा सयाजीराव गायकवाडांनी बोलावलं होतं, बाबासाहेब BA पास झाले आणि मग बडोद्याला गेले. पण बडोद्याला ते चपराची फाईल फेकून देत होता, माठातलं पाणी पित नव्हता, राहायला घर नव्हतं, मिळत नव्हतं. अशा वेळी बाबासाहेब निघून आले. तेव्हा मग बाबासाहेबांनी केळुसकर गुरुजींना सांगितलं, केळुसकर गुरुजी घेऊन गेले सयाजीराव गायकवाड. त्यांनी सांगितलं की बाबा मला तिथं राहायला जागा नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला सयाजीराव गायकवाड महाराजांनी
आणि त्यांच्या लक्षात आलं की हा विद्यार्थी तर फारच हुशार आहे, याचे ऍटिट्यूड चांगला आहे, याचा दृष्टिकोन चांगला आहे, याचे स्वप्न खूप दृढ आहेत. मग त्यावेळी विचारलं तुला काय करायचं? बाबासाहेब म्हणतात मला माझ्या समाजाच्या उन्नतीची सेवा करायची आहे आणि या देशाची सेवा करायची आहे, म्हणून मला शिक्षण शिकायचं आहे. अमेरिकेला पाठवायच्या अगोदर जेव्हा हे सयाजीराव गायकवाडने ऐकलं तेव्हा 25 पाऊंडांची बाबासाहेबांना स्कॉलरशिप मंजूर केली. त्या 25 पाऊंडातले 11 पाऊंड बाबासाहेब रमाईला पाठवायचे. मग याच्यासाठी ते म्हणतात की शिक्षण जे आहे आपण उच्च दर्जाचं शिक्षण पहिले घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी एकदम सर्वप्रथम राजकारणामध्ये पडू नये. विद्यार्थ्यांनी आपलं एज्युकेशन परिपक्व झाल्याशिवाय, आपलं व्यक्तिमत्व पूर्णपणे विकसित झाल्याशिवाय या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊ नये. कारण बाबासाहेब म्हणतात की एखादा व्यक्ती जर तो एम ए पीएचडी डीएससी जर झाला असेल आणि तो जर 4थी-5वीत जर असेल तर या दोन व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असते. बाबासाहेबांनी जे जवळपास 16 विद्यार्थी पाठवले होते फॉरेनला, त्या फॉरेनच्या विद्यार्थ्यांपैकी एक गजभिये नावाचा एमएससी आणि पीएचडी झालेला विद्यार्थी होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्यानं ऍग्रिकल्चरमध्ये पीएचडी केलं होतं आणि तो बाबासाहेबांना भेटायला आला. आणि त्याने एज्युकेशन केलं आणि तो सायंटिस्ट म्हणून लागला आणि बाबासाहेबांना भेटायला. बाबासाहेब त्याला प्रश्न विचारले, अरे तुझं काय चालू आहे, कसं काय जगणं कसं चालू आहे? तो मला काही नाही बाबासाहेब, तुम्ही दिलेले शिक्षण स्कॉलरशिपमुळे मी गेलो आणि एमएससी पीएचडी झालो आणि आता मी ऍग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून एक ऑफिसमध्ये लागलोय. माझं कुटुंब चांगलं आहे, माझा मुलगा चांगला आहे, माझी बायको चांगली आहे आणि आता मी आनंदात आहे. बाबासाहेब त्याच्यावर रागावले. बाबासाहेब म्हणाले, अरे बाबासाहेब म्हणाले की माझी अपेक्षा अशी होती की तुम्ही शिक्षण शिकून या शिक्षणाचा बेनिफिट दुसऱ्याला दिला पाहिजे, तुम्ही कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, सोसायटीला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. जे अज्ञानी आहेत त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे, जे शिक्षित नाही त्यांना शिक्षणामध्ये तरबेज केलं पाहिजे, त्यांना सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. त्यावेळेस बाबासाहेबांचं एक कोटेशन आहे जे युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब त्या गजभियेंना म्हणाले, even your PhD is also nothing, but it is the stepping stone of your higher education. तुमचं संशोधन म्हणजे पीएचडी सुद्धा काहीच नसून ते उच्च शिक्षणाची पहिली पायरी आहे. म्हणजे विचार करा बाबासाहेबांना आपल्याला शिक्षणामध्ये कोणत्या स्तरावर न्यायचं होतं. आज आपण ठीक आहे शैक्षणिक आरक्षण मागतो, नोकरीचं आरक्षण मागतो, पण शैक्षणिक आरक्षण नोकरीचं आरक्षण काही आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. आपल्याला आपलं व्यक्तिमत्व हिऱ्यासारखे पैलू पाडून बाबासाहेबांसारखं घडवावं लागेल. ठीक आहे आपण आपल्या लेवलमध्ये तेवढं होणार नाही, परंतु आपण आपल्यासाठी तरी होऊ. जसं बुद्ध म्हणतात की या जगामध्ये जे दुःख आहे दुःख नष्ट करण्याचा मार्ग मला सापडलाय. बुद्धाने ही जी गाथा म्हटली होती ना, की अनेक जाती संसाराची सांगितली, त्यानंतर बुद्धाला असं वाटलं की जेव्हा बुद्ध बुद्ध झाले आणि दुःखाचा लवलेशही नव्हता, परंतु जगाकडे दृष्टी टाकून बघतात तर जग सगळं दुःखात आहे. गरीब लोक भोजनापासून दुःखित आहेत, श्रीमंत लोक आणखी संपत्ती मिळवण्यापासून दुःखात आहेत, राजाला आणखी दुसऱ्या राज्य बळकावायचे आहेत त्याच्यासाठी तो दुःखी आहे, राणी वेगळ्या दुःखासाठी दुःखी आहे, सगळे लोक दुःखी आहेत. मग काय करायचं? तर बुद्ध म्हणतात की हे जे दुःख पाहून माझं मन गैरवरून गेलं आणि मला असं वाटलं की आता तर मला ज्ञान प्राप्त झालं. मग मी एक विचार केला की जगामध्ये एवढं दुःख आहे, कदाचित हे सगळं दुःख मी माझ्या शिरावर घेतलं असतं, एकट्याच्या अंगावर घेतलं असतं आणि त्या बदल्यात जर हे जग सुखी झालं असतं. कारण बुद्ध कसे होते? महाकारुणिक होते. महाकारुणिको नातो हिताय सब पाणी न पुरेत्वा पारमी. म्हणजे असे महाकारुणिक की ज्याच्यामुळं त्यांच्या सर्व पारमिता पूर्ण झाल्या आणि ते महाकारुणिक मग जगाला करुणेचं दान देत चुकले होते. तेव्हा बुद्ध असं म्हणतात की जगाचा नियम जर असा असता आणि जगाचं सगळं दुःख मी एकट्याने माझ्या शिरावर घेतलं असतं, त्या बदल्यात हे जग जर सुखी झालं असतं तर किती बरं झालं असतं. पण बुद्ध म्हणतात की निसर्गाचा नियम तसा नाही आहे. निसर्गाचा नियम काय आहे? तर निसर्गाचा नियम आहे, बुद्ध म्हणतात की ज्याचं दुःख त्यांनीच नष्ट करायचं आहे, ज्याचं बुद्धत्व त्यांनीच शोधून काढायचं आहे. मी फक्त तुम्हाला बुद्ध कसं बनायचं हा फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेला आहे, याचं मी सॉफ्टवेअर तुम्हाला देतोय, याचा मी मार्ग तुम्हाला सांगतोय. कारण मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही आहे. म्हणून बुद्ध हे महाकारुणिक होते. नाहीतर असं जर असतं की बुद्धाने जर आपल्याला बुद्ध केलं असतं, दुःखातून आपल्याला सुखात आलं असतं. कारण आपण काय करतो पूर्वीच्या धर्मामध्ये, दिवसभरपर्यंत दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि संध्याकाळ झाली की
एका दगडाच्या देवाला 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये हप्त्यात पूर्तीनुसार द्यायचे, पेटीत टाकायचे आणि म्हणायचं आता मला आणखी तू धन संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद दे बाबा. तो दगड काय आशीर्वाद देणार आहे? बुद्धाचा धम्म एक लक्षात घ्या, 1991 पासून तर 2016 पर्यंत 3 लाख युरोप आणि अमेरिकेच्या सायंटिस्टनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. हे सायंटिस्ट काय सहजासहजी काहीच न बघता थोडी धम्माची दीक्षा घेतली असेल त्यांनी? मुळीच नाही. जसं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, आय एम नॉट अ रिलिजियस मॅन, बट इफ आय वर आय वुड हॅव बीन बुद्धिस्ट. मी कोणत्याही धर्माचा पाईक नाहीये, परंतु मी जर तसा असे असतो तर मी फक्त बुद्धाच्या धम्माचाच पाईक राहिलो असतो. कारण काय म्हणतो, दुसरं कोटेशन असं आइन्स्टाईनचं. आइन्स्टाईन म्हणतो की द ओनली रिलिजन दॅट विल कोप अप विथ ऑल सायंटिफिक कॉस्मिक नीड्स, दॅट इज बुद्धिझम. आधुनिक जगाच्या सर्व समस्यावर, सर्व प्रश्नावर कोणता धर्म किंवा धम्म जर उत्तर देऊ शकत असेल तर तो बुद्धाचा धम्म आहे. त्यामुळे तो कॉस्मिक जग, जे पुढचं जे कॉस्मिक जग आहे, वैश्विक जग आहे, विज्ञानाचं अत्याधुनिक जग आहे, या अत्याधुनिक जगाला टक्कर देऊ शकणाऱ्याचे उत्तर देऊ शकणारा एकमेव धम्म आहे तो बुद्धाचा धम्म आहे. म्हणून बाबासाहेबांनी परत एक कोटेशन सांगितलंय. बाबासाहेब म्हणतात मॉडर्न सायन्स इकोइंग बुद्धिझम. आधुनिक विज्ञान हा बुद्ध धम्माचा प्रतिध्वनी आहे. मग हा जो धम्म आहे याच्याबद्दल बाबासाहेबांनी जे युवकांसाठी जे सांगितलं, पुढचं असं म्हणतात बाबासाहेब की जे युवक आहेत आणि जे विद्यार्थी आहेत यांना विद्येची गोडी लागली पाहिजे. जसं पंचशील, अष्टशील, आर्य अष्टांगिक मार्ग, परियत्ती, पटिपत्ती आणि पतिवेदन जसं आहे तसंच विद्येचं पण आहे की तुम्ही डेस्परेटली तुम्ही विद्येच्या मागे राहिले पाहिजे, वाचनाच्या मागे राहिले पाहिजे. तुम्ही अगाशासारखे वाचन करत राहिले पाहिजे. जरुरी नाही की तुम्ही सिलेबसचे पुस्तक वाचावेत. बाबासाहेब 10वी पर्यंत, 10वी मध्ये फक्त बाबासाहेबांना 43% मार्क्स होते. पण बाबासाहेबांचं वांतर वाचन एवढं प्रचंड होतं, कारण रामजी बाबा अनेक प्रकारची पुस्तकं आणून द्यायचे. मोठ्या मुलीचा दागिना गहाण ठेवून उसने काढून पैसे काढून आणायचे आणि पगार झाल्यावर परत त्या बदल्यात पुस्तक आणून द्यायचे. त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व रामजी बाबाच्या या प्रयत्नामुळे तयार झालं होतं. बाबासाहेब पुढे म्हणतात की विद्यार्थ्यांनी सदैव जागृत असले पाहिजे. बुद्धांनी याला म्हटलंय सम्मा सती, आतापी संपजानो सतीमा. बुद्ध म्हणतात की व्यक्तीवर जसं प्रज्ञावान व्यक्ती असेल त्याच्यावर अन्याय होत नाही, पण व्यक्तीवर एखादा व्यक्ती जर एखाद्याचा गैरफायदा घेत असेल तर ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर बुद्ध म्हणतात आतापी संपजानो सतीमा. म्हणजे व्यक्तीनी सतत 24/7 जागृत असलं पाहिजे. सम्मा सती म्हणजे जागृती. सती शब्दाचा काय उलटा तिलटा अर्थ करून टाकला होता, नंतर स्त्रीला सती जायला लावलं. परंतु धम्मामध्ये सतीचा अर्थ अतिशय महत्वाचा आहे. सती म्हणजे सतत जागृत राहणं, अलर्ट राहणं. एखादा व्यक्ती जर तुमच्यावर बंदूक घेऊन जर चाल करून येत असेल किंवा मारायला येत असेल आणि तुम्ही जर अलर्ट नसाल तर तो तुमची हत्याही करू शकतो. पण समोरचा व्यक्ती जर तुमच्यावर एखादं शस्त्र घेऊन जर येत असेल आणि तुम्ही जर जागृत असेल तर तुम्ही रिॲक्शन मध्ये लगेच एखादा दगड त्याच्यावर भिरकावून टाकाल, त्याचा हात पकडा, त्याच्या हातातलं शस्त्र टाकून द्याल. कारण काय? बिकॉज यू आर अलर्ट. तुम्ही सम्मा सतीमध्ये आहेत. त्यासाठी बाबासाहेब म्हणतात की व्यक्तीनी सदैव जागृत असलं पाहिजे. याच्याबद्दलच 1936 ला बाबासाहेबांनी एक व्याख्यान दिलं आहे. बाबासाहेब म्हणतात जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. मुंबईचं व्याख्यान आहे. आणि दुसरं आहे, दुसरं बुद्ध धम्मावरचं व्याख्यान अतिशय महत्वाचं 36 सालचं आहे, नरे पार्कचं. त्या व्याख्यानात बाबासाहेब म्हणतात इमॅन्सिपेशन व्हॉट वे, मुक्ती कोणत्या मार्गाने आपल्याला मुक्ती मिळणार आहे. जेव्हा 35ची घोषणा झाली आणि अनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं, गांधी सोबत पंगा घेतला, सगळ्या काँग्रेस सोबत सगळ्या, आणि अनरिस्पेक्टेड लीडर झाले बाबासाहेब. बाबासाहेबाला कोणी रोखू शकत नव्हतं तेव्हा. पण आता काहीतरी घ्यायचं होतं, कुठला तरी धम्म घ्यायचा होता, धर्म घ्यायचा होता, अजून निश्चित झालं नव्हतं. म्हणून ते 36चं भाषण फार महत्वाचं. मुक्ती कोण पथे, कोणत्या मार्गाने आम्हाला मुक्ती मिळणार आहे, कोणत्या मार्गाने आम्हाला जगण्याचे सुख मिळतील, कोणत्या मार्गाने माझा गलित गात्र समाज आनंदाचं जीवन जगू शकेल, याचं विवेचन त्या मुक्ती कोण पथे या व्याख्यानात बाबासाहेबांनी सांगितलं आहे. हे प्रामुख्यानं युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जबाबदारीने कसं राहावं, जाणीवीने कसं राहावं याविषयीचे व्याख्यान धम्माला अनुसरून आहे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी महाप्रज्ञा पारमिता सूक्ताचा उल्लेख केलाय. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा आणि इमॅन्सिपेशन व्हॉट वे, मुक्ती कोण पथे, या दोन्ही याच्यामध्ये आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवावे. जसं मी म्हटलं की जोपर्यंत तुमचं पूर्ण एज्युकेशन होत नाही
तुम्ही एनफ कॉन्फिडंट होत नाही स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी, तोपर्यंत तुमचं फोकस हे विद्यार्जन हेच असलं पाहिजे. नाहीतर मग आपण भरकटून जातो. काही पॉलिटिकल लोक, सोशल लोक इथं इकडे तिकडे आपल्याला भटकवतात. यंग ब्लडचा गैरफायदा करून घेतात. तुम्हाला चळवळीत आणतात. चळवळीत निश्चित झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळी करणं हे आपलंच काम आहे. ते आपण शिरोधार्य मानलं पाहिजे. पण त्याआधी माझं त्याला पूरक असलेलं व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे, म्हणजे आपण प्रज्ञावान होऊ, आपण जागृत होऊ, समसतीमध्ये राहू. मग कोणी आपला गैरफायदा घेणार नाही. आपल्या मताचा गैरफायदा घेऊन कोणालाही आपण अंधीमध्ये मतदान करायसाठी प्रवृत्त करणार नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात, नॉक ॲट द डोअर, इट विल ओपन. हे बाबासाहेबचं कोटेशन आहे. तुम्ही तुमच्या ज्ञानासाठी तुमचा दरवाजा खटखटा. तुम्ही त्या क्वालिटीचे जर असले तर तुमचा निश्चित दरवाजा उघडणार आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की असा एक व्यक्ती म्हणतो की संधी आली की त्याच्यावर स्वार होता आलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात हे पण अर्धसत्य आहे. बाबासाहेब म्हणतात संधीची वाट नका पाहू, संधी निर्माण करण्याची कॅपॅसिटी निर्माण करा. संधी निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करा. तुम्ही संधीची वाट पाहू नका, तर संधी तुमच्याकडे चालून आली पाहिजे असं व्यक्तित्व तयार करा. तुम्ही तुमची अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला या देशाचं धोरण ठरवायचं आहे. आता कॉन्स्टिट्यूशनचं पार भट्ट्याबोळ होते आहे. अशा वेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की संवैधानिक मूल्य हे आहे. या मूल्याचं तुम्ही उल्लंघन करतात. डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ फंडामेंटल राईट्स आर्टिकल 12 ते 35, आर्टिकल 36 ते 51 डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. याचं दिवसा डोळ्यात डे टू डे तुम्ही व्हायलेशन करतात. हे नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, याचं फॉर्मॅट तुमच्याजवळ तयार असलं पाहिजे. मग तुम्ही आता संधी नाही पाहाल की कधी 2024 मध्ये मग संविधान खतम करतील आणि मग हे होईल, मग तेव्हा आम्ही जग. नो, नन ऑफ युअर बिझनेस. तुमची प्रेरणा ही भीमा कोरेगाव असलं पाहिजे. तुमच्यावर अन्याय अत्याचार अनंत होतात, त्यावेळी कदाचित तलवार घेऊन ते भिडले असतील. आज तलवारीची गरज नाही, पण आज आपल्याला जागृत होऊन कोरेगाव भीमाची प्रेरणा घ्यावी लागेल. परिस्थिती तशी झालेली आहे. त्यामुळे युवकांनी हे लक्षात घ्यावं की ज्ञानाच्या विषयी नो कम्प्रोमाइज, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयी नो कम्प्रोमाइज, प्रज्ञेचा सतत ध्यास असणं, सम्मासतीमध्ये असणं आणि विद्यार्जनासाठी माणसाच्या सगळ्या ऍटिट्यूड. कारण सक्सेस कॉन्सिस्ट इन कॉन्सन्ट्रेटिंग ऑल एफर्ट्स ऍट ऑल टाइम अपॉन वन पॉइंट. यशाचं रहस्य कशात आहे, तर एकच गोष्ट घ्यायची, त्याच्यावर टोटल कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि त्या गोष्टीच्या मागे पूर्ण शक्तीनिशी लागायचं, तर ते यश तुम्हाला प्राप्त होतं. तेव्हा संधी आपोआप तुमच्याकडे चालून येते. बाबासाहेबांकडे संधी कशा चालून आल्यानंतर त्याला डिक्लेअर नाही, सांगावं नाही लागलं गांधीला की आता मी एवढ्या अस्पृश्यांचा, दलितांचा आणि यांचा डिप्रेस क्लासचा लीडर आहे, मग आता तुम्ही मला आयडेंटिटी नथिंग डुईंग. जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गेले, रॅमसे मॅकडोनाल्ड आणि सगळे बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवरचं विवेचन बघून परेशान व्हायचे, प्रभावित होऊन जायचे. मग रॅमसे मॅकडोनाल्ड जो प्रश्न भारताशी संबंधित नसायचा त्याच्यावर पण म्हणायचे, डॉक्टर आंबेडकर यू स्पीक नाव. का? कारण जेव्हा बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्सचे तुम्ही बघा, घोडेस्वार साहेबांचे 3 खंड आहेत. बाबासाहेब संविधान सभेमध्ये काय काय बोलले ते जर तुम्ही वाचलं तर एक लक्षात येतं की एकटा माणूस पूर्ण सभा जिंकून टाकली त्यांनी. तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला उपस्थित राहणारा एकमेव भारतीय. आणि तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी लोहा घेतला आणि बाबासाहेब ही बिकेम ॲज अ विनर. आणि त्याच बेसवर मग 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट झाला. त्याच्या अगोदरची जी कमिटी बनवली होती त्या कमिटीवर एकमेव भारतीयाला घेतलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट तयार करण्यासाठी. ही वॉज डॉक्टर आंबेडकर. सच अ कॅलिबर ही हॅड, बट सच अ स्ट्रॉंग विल अँड सच हार्ड वर्क ही डिड. ह्या जर गोष्टी असेल तरच आपल्याला बाबासाहेबांचा मार्ग सोपा जातो, बुद्धाचा धम्म पण कळायला लागतो. पुढे बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहे, कारण ते राष्ट्राचं शिल्प निर्माण करू शकतात. राष्ट्राला निर्माण करणं, भारताचं भवितव्य सुद्धा युवकांच्या हातात आहे. आणि ते एक स्थितीत ऊर्जा आहे, म्हणजे ती अशी एनर्जीचा सोर्स आहे. बट दॅट एनर्जी शुड बी इन फ्लो. जसं बुद्ध म्हणतात की सब्बे पै आली तो लोको सब्बो लोको पकंपितो. विश्व हे दुसरं तिसरं काही नसून ऊर्जेचं प्रज्वलन आणि कंपन आहे. अक्षय ऊर्जेचा जो सिद्धांत आहे, थेरी थर्मोडायनामिकचा जो रूल आहे, तो भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितला. बुद्ध म्हणतात की ऊर्जा ही निर्माण होत नाही, नष्ट होत नाही असं विज्ञान म्हणतं. बुद्धांनी हेच सांगितलं, सब्बे पै आली तो लोको सब्बो लोको पकंपितो. ऊर्जा हे एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये सातत्यानं परावर्तित होत राहते. जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, कंबशन इंजिन मध्ये इंजिन फिरतं,
त्याच्यामधून प्रवास होतो, आपण 100-200 किलोमीटरचा प्रवास करतो, म्हणजे आपली गरज भागवल्या जाते एनर्जी. त्यानंतर आपली एनर्जी कायम राहते, आपण ती एनर्जी अभ्यासात, मेहनतीत, काम करण्यात घालतो आहे ना. त्यासाठी मग परत आपण फूड घेतो, फूड इनटेक घेतलं की ती एक एनर्जी, सॉलिड एनर्जी परत आपल्या एनर्जी, मेंटल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर हा जो रूल आहे एनर्जीचा, हा बुद्धाचा सिद्धांत आहे. ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाशी सुसंगत असल्यामुळे बाबासाहेबांना हे लक्षात आलं की बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे, म्हणून तो स्वीकारला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात विद्यार्थी हा समाजाचा सुबुद्ध घटक असतो, त्यामुळं त्यांनी विद्येचा व्यासंग ठेवला पाहिजे. आणि जसं ज्योतिबानी सांगितलं विद्येविना मती गेली, तर विद्येच्या विषयी बाबासाहेबांनी कोणतंच कॉम्प्रोमाइज करू नये. सावित्रीबाई फुले काय म्हणतात, अभ्यास कर विद्येचा, विद्येस देव मानून, घे नेटाने तिचा लाभ, मनी एकाग्र होऊन. सावित्रीबाईचं कोटेशन आहे. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा पाया आहे. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर ते राष्ट्र घडू शकतात. ही पोटेन्शियल, पुढे बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी किंवा युवक हे उत्कर्षाची गुरुकिल्ली आहेत. म्हणजे एवढा उत्कर्ष पोटेन्शियल असते त्यांच्यामध्ये की ते राष्ट्र घडू शकतात. बाबासाहेबांनी एल्फिस्टन कॉलेजच्या 16 डिसेंबर 1952 व्याख्यानामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यासाठी बाबासाहेब म्हणतात विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील शिक्षणाची पुनर्रचना करावी. आधुनिक जगातील गरजा पुरवणारे ते शिक्षण असले पाहिजे. विद्यापीठ हे ज्ञानाचे केंद्र असले पाहिजे, कारकून करण्याचे नव्हे. विद्यार्थ्यांनी लिलयेने व नम्रतेने, म्हणजे नम्रतेने व लीनतेने वागून धैर्याने व निर्भयतेने वागले पाहिजे. शालीनतेने वागल्यास कदाचित तुम्हाला संपत्ती मिळेल, पण तुम्ही तुमची आयडेंटिटी निर्माण करायला पाहिजे आणि तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. 1944च्या पुण्याच्या एका कॉलेजच्या गॅदरिंगला बाबासाहेबांनी ऍड्रेस केला. काही विद्यार्थी फार प्रभावित झाले आणि बाबासाहेबांना विचार आला, बाबासाहेब आम्ही तुमच्या संघटनेत येतो वगैरे. त्यांनी त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलं. कोणी BA झाला होता, कोणी पार्ट बनला होता, कोणी सेकंड इयरला होता. बाबासाहेब म्हणाले की तुमचे पहिले PG करा, PhD करा, नंतर मग या क्षेत्रात या. हा जो मोलाचा सल्ला आहे हा बाबासाहेबांनी दिला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी सतत प्रवाही असलं पाहिजे, नवचैतन्यवादी असलं पाहिजे, असं बाबासाहेबांना वाटत होतं. मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्य कधी स्थिर राहत नाही, ते सतत बदलत जातात. कारण सभ्य संकार अनिच्छा, सर्व बदलत जातं. एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू चेंज. त्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांनी निर्माण होणाऱ्या नवनव्या जीवन मूल्यांची दखल घेतली पाहिजे, ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक व वैचारिक पातळी रोडावत चालण्याची खंतही व्यक्त केली पाहिजे. आजच्या विद्यार्थी जगाने या गोष्टीकडे विशेष ध्यान द्यायला हवे. विद्यार्थ्यांना अभ्यासाने नवी दृष्टी लाभली पाहिजे व त्या दृष्टीने त्यांनी खऱ्या जीवन मूल्यांचा शोध घेतला पाहिजे. हे जर केलं तर संविधानामध्ये जे 2 ऑब्जेक्टिव्ह बाबासाहेबांनी दिले आहेत ते आहे, पहिला ऑब्जेक्टिव्ह संविधानाचा काय, मेन मॅन्डेट काय, टू क्रिएट अ कास्टलेस सोसायटी, जातीविरहित समाज निर्माण करणे. आणि दुसरा आहे टू एस्टॅब्लिश एनलायटन इंडिया, प्रबुद्ध भारताची निर्मिती करणे. हे 2 गोष्टी जर आपल्याला सक्सेस करायचे असेल, जर आपल्याला कास्टलेस सोसायटी निर्माण जर करायची असेल, तर पहिल्यांदा आपण आपलं व्यक्तिमत्व हे प्रखर आणि जाज्वल्य व्यक्तिमत्व आपण निर्माण करू शकलो पाहिजे. ते नीतिमत्तेवर आधारित असलं पाहिजे. आपण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे संवैधानिक नीतिमत्ता अंगीकारली पाहिजे आणि संघर्षासाठी तत्पर असलं पाहिजे. संघर्षासाठी लोकांना फिजिकल फाईट करायची गरज नाही. आपला लढा हा बौद्धिक लढा आहे. एक लक्षात घ्या, 1818च्या युद्धामध्ये आणि बाबासाहेबांच्या 1936 ते 1956च्या 36 वर्षाच्या संग्रामामध्ये बेसिक फरक होता. त्यांना तलवार घ्यावी लागली कारण त्यांच्यावर फिजिकल असॉल्ट होत होते, फिजिकल अटॅक होत होते. त्यामुळे त्यावेळी पर्यायच नव्हता, कारण विद्या नव्हती. बाबासाहेबांनी विद्येच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर, प्रज्ञेच्या जोरावर काय केलं, तर त्यांनी पेन इज माइटियर दॅन बुलेट. बाबासाहेबांचा पेन हा बुलेट पेक्षा माइटियर होता, बुलेट पेक्षा श्रेष्ठ होता. त्यांनी पेनाचा वापर, तलवारीसारखा पेनाचा वापर बंदुकीच्या गोळीसारखा केला आणि 2500 वर्षाचा इतिहास 36 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचा इतिहास उलटा पालटा करून टाकला. आणि पुढे किमान 5 ते 10,000 वर्षासाठी आपल्याला एक्सप्रेस हायवे तयार करून दिलाय. आपली गरज आहे आता की आपण त्या रस्त्यावर चालण्याच्या लायकीचे आहोत की नाही. एम आय एबल
एम आय कॉन्फिडेंट टू वॉक ऑन दॅट रोड. बाबासाहेबांचं संविधान सभेतलं एक व्याख्यान आहे. बाबासाहेब म्हणतात, आर वी एबल, वी शुड वॉक ऑन द पाथ दॅट लीड्स टू द इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी अँड सोशल जस्टिस. आपण अशा मार्गाने गेलो पाहिजे. आणि आज जरी आपल्यामध्ये अनेक पक्षामध्ये भेद असतील, भांडणं असतील, परंतु आपल्याला हा देश निर्माण करायचा आहे. कारण हा देश कशावर उभा आहे? तर जातीवर उभा आहे. हा देश वर्णव्यवस्थेवर उभा आहे. बाबासाहेब म्हणतात, कास्ट आर अँटी नॅशनल, कास्ट कॅनॉट क्रिएट अ नेशन, whatever you establish on the basis of caste, that will destruct. So you will have to destruct this monster. हा जातीचा राक्षस आहे. या जातीचा राक्षस तुम्हाला नष्ट करावा लागेल. तो जातीचा राक्षस तुम्ही कोणत्याही मार्गाला, यू टर्न एनी डायरेक्शन, यू विल कम अक्रॉस दिस मॉन्स्टर ऑफ कास्ट. यू विल हॅव टू डिस्ट्रॉय दिस मॉन्स्टर ऑफ कास्ट. हा जातीचा राक्षस तुम्हाला नष्ट करावा लागेल. त्याला नष्ट केल्याशिवाय तुमचा पुढचा मार्ग हा सुखाचा राहणार नाही. त्यामुळं आपल्याला कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी, बुद्धाने सांगितलेली नीतिमत्ता, न्याय नीतिमत्ता आणि बौद्धिक प्रज्ञा आणि संमासती म्हणजे जागृती, ह्या दोन गोष्टी जर विकसित केल्या तर आपल्याला तलवार घ्यायची गरज नाही. आपण बुद्धीच्या जोरावर या जगावर विजय मिळू शकतो. एकटा माणूस करू शकतो, आपण करोड आहोत. एका व्यक्तीने रिझर्वेशन दिलं, लक्षात घ्या, एससी एसटी ओबीसी या देशाचे जवळपास 80-85% लोक आहेत. 140 कोटी पैकी जवळपास 115 ते 20 कोटी लोक आहेत ज्यांना एका व्यक्तीने आरक्षण मिळवून दिलं. पण आपण एवढे 150 कोटी पैकी, 140 कोटी पैकी 120 कोटी लोक आपलं आरक्षण वाचू शकत नाहीये. म्हणजे वी आर इक्वल्स टू बाबासाहेब, 1 इज इक्वल टू 120 करोड. ही क्षमता आपल्यामध्ये कधी येणार आहे? याच्याविषयी आपण गांभीर्यानं चिंतन केलं पाहिजे. जर आपण चिंतन करत नसू तर आपल्याला भवितव्य नाही आहे. और फ्युचर इज डार्क, इट इज इन युअर हँड्स. बुद्ध जसं म्हणतात की बुद्ध तुम्हाला व्हायचं आहे, बुद्धत्व तुम्हाला प्राप्त करायचं आहे, मी तुम्हाला मार्ग दिला आहे. आत्ता यत्तनो नातो कोई नातो परोशे, आत्ता नाही सुदंतेने नाथ लभती दुर्लभ. तुम्हीच तुमचे स्वामी आहात, तुम्हीच तुमची गती आहात, तुम्हीच तुमचे करते धरते आहात. तुम्हीही किच्छ आतप्पंग अख्खा तारो तथागता. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत, तथागत केवळ मार्ग दाखवणारे आहेत. त्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट करायची, जी गोष्ट आपण प्रामुख्यानं करत नाही. बुद्ध म्हणतात, न परेस विलोमानी न परेस कथा कथंग, अत्तनोव अवेख्येय कथानीय कथानीच. दुसरा काय करतो आणि काय नाही करत याच्याकडे लक्ष देऊ नका. मी काय केलं पाहिजे आणि मी काय नाही केलं पाहिजे याच्यावर तुम्ही तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करा. तरच तुम्ही जीवनामध्ये चांगलं होऊ शकाल, हे राष्ट्र निर्माण करू शकाल. कारण बाबासाहेब म्हणतात की राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर जाती डिस्टर्ब झाल्या पाहिजेत. जातीच्या आधारावर तुम्ही राष्ट्र निर्माण करू शकत नाही. राष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्हाला डेमोक्रेसीचा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचा रस्ताच अंगीकारावा लागेल, मानवतेचाच रस्ता अंगीकारावा लागेल. त्यासाठी तुम्हाला बुद्ध नावाच्या गुरुशिवाय दुसरा पर्याय नाही. नो ऑप्शन. जसे मल्टिपल क्वेश्चन असतात ना ऑप्शनचे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, देर इज ओनली वन, 4 ऑप्शन्स आर देअर, बुद्धा 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 अँड बुद्धा. ओनली 4 ऑप्शन. यू विल हॅव टू गो ऑन द पाथ ऑफ बुद्धा, अदरवाइज दिस वर्ल्ड हॅज नो फ्युचर. कारण आज आपण पॅन्डेमिक मध्ये आहोत. जगाचं काय होईल हे जग चालवणारे जे 5-6 देशाचे जे मुखिया लोक आहेत हे अतिशय विकृत आहेत. यांना असं वाटतं की डेमोक्रेसी नष्ट झाली तरी चालेल, पण आम्ही म्हणतो तसं हे जग असलं पाहिजे. त्याला असं म्हणतात की जगामध्ये आता नवीन फॉर्मॅटमध्ये जग तयार करायचं, असं यांचं चिंतन चालू आहे. त्यामुळं हीच वेळ आहे. नेमकं याच वेळी जर आपण जागृत राहिलो, जागृतीचा अग्नी जर आपण तेवत ठेवला आणि इमॅन्सिपेशन व्हॉट वे, आपला मार्ग कोणता आहे हा जर आपण निवडला, तर तो बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा मार्ग आहे. तो फुल्यांचा, तो कबीरांचा, पन्नाभाऊ साठेचा, शाहू महाराजाचा, शिवाजी महाराजाचा, संभाजी महाराजा, सर्व बहुजनांच्या जे आहेत, बिरसा मुंडाचा, ह्या सगळ्या एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपले जेनेटिक्स जे आहे, आपली जेनेटिकल डेव्हलपमेंट आहे, आपण पूर्वी 11व्या शतकापर्यंत सगळे बौद्ध होतो. जैन धर्माचा एक ग्रंथ आहे जो बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे, पानतावणे सरांचं आर्टिकल आहे. ते म्हणतात 11व्या शतकामध्ये लिहिलेल्या एका जैन धर्मग्रंथामध्ये आजचे जे सगळे बहुजनाचे नाव आहेत ते बौद्ध लोक होते. त्यामुळे आपला इतिहास हा बौद्धाचा इतिहास आहे. कारण सम्राट अशोक म्हणतो की एसाही विधियायाम धम्मपालना धम्मविधाने सुखी हा गोतिती. सम्राट अशोक म्हणतो की हा धम्म कसा आहे, एसाही विधियायाम म्हणजे माझा जो कायदा आहे, विधी म्हणजे कायदा,
एसाही असा आहे विद्या इयाम, म्हणजे माझ्या राज्याचा कायदा कसा आहे, धम्म पालना धम्म विधाने सुखियाना होती ती. धम्माच्या विधानानुसार, धम्माचे जे प्रिन्सिपल आहेत, चार आर्य सत्य असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, प्रत्युत समुत्पाद असेल, पंचशील अष्टशील, 10 पारामिता असतील, अनिच्छा अनंता दुःख असेल, या बेसवर सम्राट अशोकाचं शासन होतं. म्हणून म्हणतात एसाही विधियाम. मग माझा मार्ग जो आहे राज्य शासनाचा, तो असा धम्मावर आधारित आहे कायदा, ज्याच्यामुळे काय होईल, एसाही विधियाम धम्म पालना, धम्माचं पालन, धम्म विधाने, धम्माचं विधान, धम्माच्या कायद्याचं मी पालन करेन. त्याच्यामुळे काय होईल, सुखी आना गोतिथी. गोतिथी म्हणजे गणगोत. सम्राट अशोक प्रजेला गणगोत समजायचा, नातेवाईक समजायचा, आपल्या कुटुंबाचे व्यक्ती समजायचा, कुटुंबाचा मालक समजायचा, तो घरचा मुखिया समजायचा. एवढा तो प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. म्हणून म्हणतो याच्यामुळे सुखी आना गोतिथी, सर्व प्रजा माझी सुखी होईल. म्हणून हा धम्माचा जो कायदा आहे तो सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखांमध्ये आहे. या शिलालेख, या ज्या गुफा आहेत, लेण्या आहेत, शिलालेख आहेत, हे पण खूप सारं शोधून काढलं तर सम्राट अशोकाची डेमोक्रेसीची कॉन्स्टिट्यूशन आपल्या समोर येणार आहे. ती रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नव्हती, पण त्यांची कॉन्स्टिट्यूशन, त्यांच्या धम्माची सगळी शिकवण 84,000 या स्तूपामध्ये, शिलालेखामध्ये, स्तंभलेखामध्ये, ताम्रलेखांमध्ये लिहिलेली आहे. ती पण जबाबदारी आहे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न, जसं कांशीरामजीचं स्वप्न होतं की ये सम्राट अशोक का भारत मुझे बनाना है, असं ते म्हणायचे. बाबासाहेबांचा भारत हा सम्राट अशोकाचा भारत होता, जो की ज्योग्राफिकली आजच्या पेक्षा जवळपास 2 पट मोठा होता. म्हणजे खोतान पूर्ण अफगाणिस्तान, नेपाळ, बर्मा, पूर्ण बांगलादेश, पाकिस्तान, पूर्ण भारत, श्रीलंकेच्या पर्यंत एवढा मोठा भारत होता. सम्राट अशोकाकडे संसाधनच नव्हते. म्हणून बाबासाहेब म्हणतात अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये, बाबासाहेब म्हणतात एव्हरी पॉलिटिकल रेव्होल्युशन प्रिसिड्स कल्चर अँड सोशल रेव्होल्युशन. प्रत्येक राजकीय क्रांतीच्या सोबत किंवा त्याच्या अगोदर ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब उदाहरण देतात की 2,500 वर्षापूर्वी बुद्धाची सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती झाली होती. त्या क्रांतीच्या फाउंडेशनवर, त्या क्रांतीच्या बेसवर सम्राट अशोकाचा भारत निर्माण झाला. त्यावेळी तर संसाधन नव्हते, परंतु आजच्या पेक्षा दुप्पट असलेला एवढा मोठा भारत सम्राट अशोकाला कसा प्राप्त होऊ शकला, बिकॉज धम्माची जी क्रांती होती ही सामाजिक आणि सांस्कृतिक धार्मिक क्रांती झाली होती. त्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीच्या बेसवर सम्राट अशोकाने एवढ्या मोठ्या भारतावर राज्य केलं होतं. आज परिस्थिती तशी आहे. विल हॅव टू क्रिएट अ कल्चर अँड सोशल रेव्होल्युशन, कारण सोशल डेमोक्रेसी इज बिगर दॅन पॉलिटिकल डेमोक्रेसी. बाबासाहेब म्हणतात सामाजिक लोकशाहीसाठी जे काम करतात, ग्लोरी टू दोज, ते धन्य होत, दोज हु आर रेडी टू सॅक्रिफाईस देअर लाईव्स, ते लोक धन्य होत जे आपली तन मन धन आणि वेळेप्रसंगी आपलं जान पण कुर्बान करतात. असे लोक मला अपेक्षित आहेत, असं बाबासाहेब म्हणतात. तर आपण अपेक्षा करूया की बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे जे युवक, जे विद्यार्थी, जे धम्माचे पालक, धम्माचे उपासक उपासिका आणि भिक्खू संघ बाबासाहेबांना अपेक्षित होता, त्याप्रमाणे आपण बनण्याचा प्रयत्न करूया. आणि बाबासाहेबांनी जो बुद्ध आपल्याला दिला आहे, तो आपण बुद्ध, रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड इज पॉसिबल थ्रू बुद्धिझम, जगाची पुनर्रचना करण्यासाठी हा बुद्धाचा फॉर्मॅट, भगवान बुद्धाचा जे बाबासाहेबांनी आपल्याला दान दिला, हे दान आपण जगाच्या पठडीमध्ये वाटप करूया. एवढं मी बोलतो, बराच वेळ झालेला आहे. आपण आयोजकांनी मला जी संधी दिली, कंकाळ साहेब आणि इतर सावंत साहेब आणि सर्व आयोजक आहेत, सम्यक दृष्टीचे सर्व आयोजक आणि सर्व उपस्थित असलेले श्रोते, यांना आपण मला चांगलं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि माझं हे बरचसं लांबलेलं व्याख्यान, संबोधन मी इथे संपवतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, जय भीम, जय बुद्ध, जय भारत.